ठीक आहे, पहा. चला लक्ष द्या. ओके. हां. आपण काय पाहिलं होतं मागच्या असणाऱ्या सेशनमध्ये? तर आपण एक्झॅक्टली इंडिया आणि भारत या असणाऱ्या नावांचा रेफरन्स कशा पद्धतीनं तयार झाला, याच्या पाठीमागचा थोडासा असणार बॅकग्राऊंड काय आहे आणि कोणकोणत्या नावाचा रेफरन्स कुठल्या-कुठल्या असणाऱ्या रिजनमधून भारतामध्ये आला. भारतामध्ये सुद्धा जे काही इंटरनल असणारे जे काही चेंजेस आपण पाहिले, त्याचा रेफरन्स कसा होता? ह्या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपण मागच्या सेशनमध्ये कंप्लीट केला. आज आपल्याला काय करायचंय? आज थोडंसं आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, सिव्हिलायझेशन बद्दल थोडंसं आपल्याला आज बोलायचं आहे. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं या ठिकाणी तर दी बिगिनिंग्स ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशनला आपण त्या ठिकाणी एकतर नागरिकीकरण पण म्हणू शकतो किंवा याला आपण नागरी संस्कृती सुद्धा म्हणू शकतो. ओके. मग भारतामध्ये जे संस्कृतीशी असणारी सुरुवात आहे, नागरी व्यवस्थेची सुरुवात जी आहे ना, ती सुरुवात कशापासून झाली? कोणकोणत्या घटकांचा विचार हा सुरुवातीच्या फेजमध्ये येतो? जगामध्ये सुरुवातीला जेव्हा लोकांची वस्ती निर्माण व्हायला लागली, ती वस्ती एक्झॅक्टली कुठे निर्माण होते? या सगळ्यांचा रेफरन्स या ठिकाणी येतो. एक बेसिक प्रश्न तुम्हाला विचारतो, की लोकं ज्यावेळेस फक्त प्राचीन कालखंडाचा उल्लेख केला, तर ज्यांच्याकडे फक्त भटकंती करणं आणि शिकार करणं हाच असणारं सगळ्यात महत्त्वाचं असणारं काम होतं. त्या कालखंडामध्ये लोकं जी वस्ती करायला लागले, लोकं जे एकत्र यायला लागले, त्या लोकांनी घरं, एक्झॅक्टली त्यांची घरं किंवा त्यांचं राहणीमान कशाच्या अवती-भोवती तयार केलं असेल हो? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे लोकं जेव्हा प्रॅक्टिकली आपल्याला दिसले, की त्या कंडिशन्समध्ये लोकांनी विलेजेस क्रिएट करायला सुरुवात केली. म्हणजे एक संस्कृतीची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. मग ती संस्कृतीची निर्मिती तुम्हाला कोणत्या घटकाच्या जवळ होताना दिसते? व्हेरी गुड राणी, व्हेरी गुड. छान, छान. कुठला? नद्यांच्या जवळ हां. म्हणजे काय? सगळ्यात मोठा रेफरन्स या ठिकाणी काय आहे, की पिण्यायोग्य पाणी, त्याच पाणीच्या माध्यमातून असणाऱ्या शेतीचा रेफरन्स आणि तिथून तिथं संस्कृती या ठिकाणी उदयास यायला लागली. म्हणजे प्रत्यक्षात जे सुरुवातीला लोकं ज्या मानसिकतेनं होते, ज्या इमोशन्सनं त्या ठिकाणी जगत होते, त्याच असणाऱ्या इमोशन्सला भविष्यामध्ये आपण त्याला संस्कृती किंवा त्याला आपण त्या ठिकाणी कला, वैशिष्ट्य अशा पद्धतीच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांना आपण त्या ठिकाणी जज करायला लागलो. मग जगामध्ये पाहिलं तर येस गुड. जगामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा रेफरन्स पाहिला तर ज्या जुन्या 4 संस्कृती आहेत ना जगातल्या, तर त्या जुन्या 4 संस्कृत्या कोणत्या? त्याचा एक थोडक्यात असणारा रेफरन्स लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ज्या खूप जुन्या पद्धतीच्या असणाऱ्या संस्कृत्यांचा रेफरन्स येतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात या असणाऱ्या 4 संस्कृत्यांचा रेफरन्स. कुठला? एक तर बघितलं आपण या ठिकाणी तर चायना अंतर्गत असणारी संस्कृती. नंतर आपण बघितलं तर भारतामधली असणारी इंडस व्हॅलीमधली संस्कृती. नंतर सीरियामधला किंवा मिडल ईस्टमधला असणारा हा मेसोपोटेमियाचा असणारा संस्कृतीचा रेफरन्स आणि एक संस्कृती येते, ती म्हणजे कुठली? तर नाईल नदीच्या जवळची असणारी इजिप्त संस्कृती. म्हणजे ह्या 4 संस्कृत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये स्प्रेड होत गेल्या. म्हणजे मुळात संस्कृतीचा जन्म हा आफ्रिका आणि आशियन कॉन्टिनेंटमध्ये झाला होता. त्यानंतर ते खूप मोठ्या पद्धतीनं पसरत गेले. मग ते आपल्याला त्या ठिकाणी युरोपकडं, सोबतच अमेरिका खंडाकडं जाताना दिसले. असं पण खूप मोठ्या पद्धतीचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो. पण जेव्हा संस्कृतीचा रेफरन्स आपल्याला बघायचा असतो ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की भारताच्या बाबतीमध्ये ही संस्कृती काय एक्झॅक्टली, सिव्हिलायझेशन कशा पद्धतीने क्रिएट झाली, त्याच्याबद्दल या एन-सी-आर-टीच्या बुकमध्ये स्टार्टिंगलाच काय केलं, एक कोट दिले. कोणाला कोट केलं त्यांनी? बी-बी लाल यांना कोट केलेलं आहे. हे कोण आहेत तर? हे होते डायरेक्टर जनरल ऑफ द आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. म्हणजे काय? आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा रेफरन्स बघितला म्हणजे याला काय म्हणतो आपण? ASI. म्हणजे भारतातले पुरातत्व असणारे जे काही खनन आहे, उत्खनन आहे, त्याच्या माध्यमातून जुन्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ज्या आपण असणाऱ्या विज्ञानाचा वापर करतो ना, त्याला आपण त्या ठिकाणी आर्किओलॉजी म्हणतो. त्या अंतर्गत त्यांनी डायरेक्टर जनरलचं पद भूषवलं होतं. त्यांनाच इथं सगळ्यात पहिल्यांदा कोट केलं आणि हे कोट करत असताना काय सांगितले बघा या ठिकाणी, हे काय म्हणतात बघा, "द मोस्ट एन्शियंट सिव्हिलायझेशन ऑफ इंडिया नोन व्हेरियसली ॲज द हरप्पन और इंडस सरस्वती सिव्हिलायझेशन." हे म्हणतात की
सगळ्यात प्राचीन कोणाची संस्कृती असेल तर ती भारताची संस्कृती दिसते. आणि त्या भारताच्या संस्कृतीसाठी जी नावं देण्यात आलीत ना, ती नावं कोणती होती? एकतर हरप्पन संस्कृती, इंडस संस्कृती किंवा इंडस सरस्वती संस्कृतीचा उल्लेख याच्यामध्ये येतो. वॉज इंडीड रिमार्केबल इन मेनी वेज. का? त्या संस्कृतीमध्ये अशा काही घटना होत्या, अशा काही आपल्याला तिथला असणारा अमूल्य ठेवा भेटला, की ज्या असणाऱ्या प्रूफच्या माध्यमातून जगानं त्या गोष्टींचं अनुकरण करावं किंवा खुद्द भारतानं त्याचं अनुकरण केलं तरी सुद्धा भारताचा विकास खूप मोठ्या पद्धतीने होऊ शकतो, असाही रेफरन्स त्याच्याबद्दल म्हटलं जातं. इट शोड हाऊ, म्हणजे ते दाखवून देतं आपल्याला की कशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, अ वेल बॅलन्स्ड कम्युनिटी लिव्हज, इतकी समप्रमाणामध्ये, इतका समतोल होता त्या असणाऱ्या समाजामध्ये, की त्या समाजामध्ये प्रत्येक गोष्टीचं योग्य पद्धतीचं नियोजन होतं. म्हणजे जगत असताना, जगताना, जन्म घेताना पासून ते मृत्यू झाल्यानंतरच्या प्रत्येक सोयी-सुविधांचा रेफरन्स या असणाऱ्या संस्कृतीच्या अंतर्गत आपल्याला दिसतो. इन व्हिच द डिफरन्स बिटवीन द रिच अँड द पुअर आर नॉट अ ग्लॅरिंग. इथं श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा भेदभाव दाखवण्याचा प्रयत्न जो सुरुवातीच्या फेजमध्ये दिसतो, तर त्याच्यामध्ये पण कुठेतरी समानता आढळते. म्हणजे श्रीमंतांमध्ये आणि गरिबांमध्ये जी विभागणी किंवा जो भेदभाव दाखवला का, तो तुच्छतेच्या मानाने दाखवण्याचा प्रयत्न नाही झाला किंवा त्यातून ते दिसलं आपल्याला, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची असणारी वेगळीच समानता इथं मांडताना दिसते. In essence, the Harappan societal scenario was not that of the exploitation but of a mutual accommodation. बघा बरं का, त्या हरप्पन संस्कृतीमध्ये श्रीमंत, गरीब असा रेफरन्स होता. पण तिथं शोषणाचा संदर्भ जास्त नव्हता. तर तिथं एकमेकांच्या सानिध्यामध्ये, एकमेकांच्या मदतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाज तयार होत होता. असा एक उत्कृष्ट असणारं वर्णन या ठिकाणी कुणी केलं इथं? तर डायरेक्टर जनरल होते बी लाल यांनी केलं होतं. ॲक्चुअली आपल्याला काय-काय शिकायचं याच्यामध्ये? तर याच्यामध्ये शिकायचं आपल्याला व्हॉट इस द सिव्हिलायझेशन? कशाला म्हणतो आपण नागरिकीकरण किंवा नागरी संस्कृती कशाला म्हणतो आपण? त्यानंतर व्हॉट वॉज द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट? भारताच्या उपखंडांतर्गत सगळ्यात सुरुवातीचा असणारा जो काही संस्कृतीचा संदर्भ होता तो कुठला होता? नंतर आपल्याला बघायचंय व्हॉट वेअर इट्स अ मेजर अचिव्हमेंट्स? त्यांनी कोणकोणत्या असणाऱ्या गोष्टी साध्य केल्या तिथं, त्या सगळ्यांचा रेफरन्स आपल्याला या असणाऱ्या टप्प्यामध्ये बघायचा. सगळ्यात सुरुवातीला एनसीईआरटीने काय केलं आपल्याला, तर ह्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आपल्याला, तर त्या संस्कृतीमध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर त्याचा असणारा एक पिक्चराइज नमुना तुमच्या समोर मांडलेला आहे. हा काय आहे? हा असणारा धोलावीरा मधला असणारा एक साईट आहे. धोलावीरा मधला असणारा कोणत्या या ठिकाणी, तर इथला असणारा जो कॅसेटल एरिया आहे का, त्याचा रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे धोलावीरामध्ये कशा पद्धतीने श्रीमंत लोकांचं राहणीमान होतं, त्यांच्या घरांचा रेफरन्स त्या ठिकाणी दिलाय. आणि हा काय नॉर्थ गेट एंट्रन्स आहे. म्हणजे धोलावीराच्या असणाऱ्या साईटवरती जाण्यासाठी जो उत्तरेकडचा असणारा जो काही प्रवेशद्वार आहे का, तो प्रवेशद्वार तुम्हाला या पद्धतीने दिसतो. कारण का या प्रवेशद्वारातून जात असताना हा जो असणारा जो काही पायऱ्यांचा प्रदेश आहे का, म्हणजे इथून वरचे लोक राहणारे श्रीमंत आणि याच्या पाठीमागे म्हणजे या सपाट प्रदेशावर राहणारे लोक गरीब. अशा पद्धतीचा डायरेक्ट डिफरन्स त्या ठिकाणी होता. पण तो असा शोषणासारखा नव्हता. म्हणजे आज जेव्हा आपण श्रीमंत आणि गरिबांमध्ये विभागणी बघतो का, ती विभागणी ज्या पद्धतीची आहे, तशी विभागणी इथं नव्हती, असा रेफरन्स त्या ठिकाणी मांडला जातो. सुरुवातीलाच तो पॉइंट याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. काय आहे बघा, या संस्कृतीचा रेफरन्स पाहिला तर काय आहे? मग सगळ्यात पहिल्यांदा काय? व्हॉट इज दिस सिव्हिलायझेशन? कशाला म्हणायचं या ठिकाणी नागरीकरण, नागरी संस्कृती कशाला म्हणायचं या ठिकाणी? आपण बघितलं की मागच्याच असणाऱ्या लेक्चर्स अंतर्गत की व्यक्ती काय करायला लागला, ग्रुप करून राहायला लागला ना. प्राचीन कालखंडामध्ये आदिमानव होते. आदिमानवांना सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं होतं या ठिकाणी? तर भटकंती करणं, शिकार करणं आणि त्या शिकारीनंतर बघितलं तर फर्स्ट ह्युमन ग्रुप्स settling down, practicing agriculture, developing sub-technologies such as the constructions or the metallurgy or the transport and the moving towards the civilization. म्हणजे सुरुवातीला जेव्हा लोकांनी स्वतःला स्थावर केलं, स्वतःसाठी गावं बांधली. गावं बांधल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची कामं शिकले. वेगवेगळ्या पद्धतीचा विकास त्यांनी केला आणि त्या विकासाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं, बांधकाम असेल, धातू काम असेल, सोबतच वेगवेगळं असणारं वाहतुकीचं दळणवळणाचं साहित्य असतील,
या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या आणल्या गेल्या, त्यालाच म्हटलं जातं संस्कृती. म्हणजे मुळात त्यांचं दळणवळणाचं साधन काय होतं? कशा पद्धतीने वस्तू तयार केल्या जात होत्या? धातूंचा वापर होत होता का? ताम्र पाषाणुगाचा रेफरन्स जेव्हा जेव्हा येतो म्हणजे ताम्राचा असणारा शोध ज्यावेळेस लागला, त्याचा रेफरन्स कसा आहे? कॉपरचा कशा पद्धतीचा असणार रेफरन्स त्या ठिकाणी वापरला गेला. या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे सिव्हिलायझेशनचा अभ्यास असं त्या ठिकाणी मानलं जातं. इथं बघितलं, व्हॉट देन इज अ सिव्हिलायझेशन? In a general, the term is used for an advanced stage of a human society. हा जो टर्म आहे ना सिव्हिलायझेशन, हा कशासाठी वापरला जातो? ही एक आधुनिक संकल्पना आहे. ज्या मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे का, त्याची जी आधुनिक संकल्पना आत्ताच्या घडीमध्ये ज्या आपल्या पद्धतीनं दिसतोय, जो विकास होताना दिसतोय, त्याला पण एक सिव्हिलायझेशन म्हणतो. जसं आज काय इंडियन सिव्हिलायझेशनचा रेफरन्स बघतो. म्हणजेच काय रेफरन्स घ्यायचा या ठिकाणी? समजा आज तुम्हाला विचारलं, आज कोणकोणते सिव्हिलायझेशन्स तुम्हाला दिसतात, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही एक मॅप पण त्या ठिकाणी दाखवू शकता आत्ताच्या कंडिशन्समध्ये. कोणता? तर हा मॅप आहे बघा तुमच्या समोर. काय-काय आत्ता म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी? बघा, आत्ता तुम्ही म्हणू शकता हिंदू सिव्हिलायझेशनचा रेफरन्स आहे. काही प्रदेशांमध्ये इथं तुम्ही गेला त्या ठिकाणी तर शिया सिव्हिलायझेशन दिसतो. सुन्नी सिव्हिलायझेशन दिसतो या ठिकाणी. एनलाइटेंड मुस्लिम सिव्हिलायझेशनचा रेफरन्स येतो. युरेशियन सिव्हिलायझेशन आहे. ईस्टर्न सिव्हिलायझेशन आहे. इंडोनेशियन सिव्हिलायझेशन आहे. एशियन मुस्लिम सिव्हिलायझेशनचा रेफरन्स त्या ठिकाणी दिसतो. आफ्रिकन सिव्हिलायझेशन आहे. एनलाइटेंड आफ्रिकन सिव्हिलायझेशन आहे. लॅटिनो सिव्हिलायझेशन आहे. वेस्टर्न सिव्हिलायझेशन आहे. म्हणजे काय? की जेव्हा विकासाचा संदर्भ येतो ना, त्या विकासाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ या ठिकाणी जोडायचा, तो म्हणजेच काय? की हा मुद्दा आहे, हा टर्म आहे, जो यूज केला जातो ॲडव्हान्स स्टेजेस मधली असणारी ह्युमन सोसायटीला, मानवी समाजाला, जे आता आधुनिकतेमध्ये आपल्याला दिसते, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? तर इथं सिव्हिलायझेशन म्हणतो, हे लक्षात घ्यायचं. To be precise, we will consider here that the civilization should have at least the following characteristics. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं असेल, टू प्रिसाइज करायचं असेल, तर आपल्याला आपण काही गुणधर्म, काही वैशिष्ट्य आपण सांगू शकतो सिव्हिलायझेशनचे. कोणते वैशिष्ट्य असतील या ठिकाणी? हां, इथं त्या ठिकाणी एक शब्द आला, तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी? तर हा आहे त्या ठिकाणी मेटॅल्युर्जी. मेटॅल्युर्जीचा रेफरन्स बघितला तर याला म्हणतो आपण त्या ठिकाणी धातुकाम हां. धातुकाम म्हणजे काय हे इथं सांगितलंय बघा लगे एका चार्टमध्ये. काय सांगितलंय? इन्क्लूड द टेक्निक्स ऑफ द एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम द नेचर, प्युरिफाइंग ऑर द कंबाइनिंग देम, ॲज वेल ॲज द सायंटिफिक स्टडी ऑफ द मेटल अँड देअर प्रॉपर्टी. धातूच्या संदर्भामध्ये जे काही सगळं काम असेल, त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? तर याला म्हटलं जातं मेटॅलर्जी. हा रेफरन्स या ठिकाणी येतो. आता आपण वैशिष्ट्य बघूया. या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा असणारा रेफरन्स बघूया. या असणाऱ्या सिव्हिलायझेशनचा. पहिला काय येतो या ठिकाणी? सम फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट अँड द ॲडमिनिस्ट्रेशन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कोणत्याही असणाऱ्या प्रदेशाचं नागरीकरण संस्कृती बघायची असेल, तर तिथं पहिल्यांदा दिसलं जातं, ते म्हणजेच काय? तिथलं असणारं शासन आणि तिथलं प्रशासन. गव्हर्नमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट त्या ठिकाणी पहिल्यांदा दिसतो. नंतर दिसतं की तिथलं असणारं अर्बनायझेशन. अर्बनायझेशन म्हणजे तिथलं शहरीकरण. शहरीकरण आलं की तिथे येतो टाउन प्लॅनिंग. टाउन प्लॅनिंग म्हणजेच काय? त्या असणाऱ्या प्रदेशाचा, त्या ठिकाणाचा, त्या शहराचं असणारं नियोजन कशा पद्धतीने केलंय, कशा पद्धतीने तो प्रदेश घडवला गेला, त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की तिथलं मॅनेजमेंट कसं होतं. तिथले शहर कशा पद्धतीने वाढत गेले होते. तिथलं असणारं ड्रेनेज सिस्टीम कशी आहे. तिथलं असणारं जे काही सांडपाण्याची व्यवस्था आहे, ते कशा पद्धतीनं केलेली आहे. त्याचा रेफरन्स कळतो आपल्याला. अ व्हरायटी ऑफ क्राफ्ट. अजून काय बघतो नागरीकरणामध्ये तर तिथलं असणाऱ्या ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत का? मुळात जिथलं असणारं जे काही आपण असं म्हणूया त्या ठिकाणी हस्तउद्योगांच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू असतील, वेगवेगळ्या असणारे कलाकुसरीची कामं असतील, तर त्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून सुद्धा सिव्हिलायझेशन कळायला मदत होते. इन्क्लुडिंग द मॅनेजमेंट ऑफ द रॉ मटेरियल्स सच ॲज द स्टोन ऑर द मेटल्स. म्हणजे त्यांनी दगडाचा वापर करून, धातूचा वापर करून जे क्राफ्ट तयार केले, ज्या वस्तू तयार केल्या, त्याच्या माध्यमातून सुद्धा सिव्हिलायझेशन आपल्याला जाणवू शकतं, कळू शकतं. सोबतच काय? ट्रेड दी बोथ इंटरनल अँड दी एक्सटर्नल. दळणवळण, व्यापार करणं. व्यापार कोणता? अंतर्गत व्यापार सुद्धा. म्हणजे काय? सिटीच्या अंतर्गत किंवा तेवढ्या रिजनच्या अंतर्गत असणारा व्यापार. एक्सटर्नल म्हणजे काय? डिस्टन्स डिस्टंट रिजन्स ऑर अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जागतिक पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाऊन त्या ठिकाणी काय करणं? तर दळणवळण करणं, व्यापार करणं, त्याच्या माध्यमातून सुद्धा सिव्हिलायझेशन समजतं.
जसं आपल्याला दिसतं ते म्हणजेच काय या ठिकाणी, तर आपण जेव्हा जेव्हा पर्शियन इतिहास वाचतो ना, तेव्हा पर्शियन लोक खूप मोठ्या पद्धतीनं ट्रेड करण्यासाठी भारतात येताना पण दिसतात. आणि अशाच पर्शियन लोकांचा ट्रेड आपल्याला या हरप्पन संस्कृतीसोबत पण होता. मसाल्याचे पदार्थ ते भारतातून घेऊन जात होते, असाही रेफरन्स आपल्याला मल्टिपल मॅनर मध्ये या ठिकाणी दिसायला मदत होतो, तेही लक्षात घेऊ शकतो. सोबत या असणाऱ्या सिव्हिलायझेशन मध्ये महत्वाचा मुद्दा काय असतो, सम फॉर्म ऑफ रायटिंग. बऱ्याच वेळा माध्यम कसे होते बोलण्याचे, कम्युनिकेशनचे माध्यम कसं होतं, संभाषण संप्रेषण कोणत्या पद्धतीने होत होतं ते त्यांच्या लिखाणावरनं कळतं. म्हणून तर सगळ्यात मोठी आत्ता जी अडचण आहे ना आपल्या भारताला, ती कोणती आहे? हे सिंधू संस्कृतीचं, भारत म्हणा पाकिस्तान म्हणा, सिंधू संस्कृतीचं असणारं मूळ लिखाण काय ना ते आजपर्यंत समजलेलं नाहीये. त्यामुळं त्या असणाऱ्या लिखाणाच्या माध्यमातून जेव्हा ते समजायला सुरुवात होईल, तेव्हा ऍक्च्युअली कळेल की त्या माणसात, त्या लोकांमधली असणारी मानसिकता कशी होती, त्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीनं प्रत्यक्षात कम्युनिकेशन केलं जात होतं, त्यांचे विचार काय होते, त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून कळू शकतो ना. तर त्याचाही रेफरन्स याच्यामध्ये ऍड करायचा. सोबतच काय तर कल्चरल आयडियाज, म्हणजे तिथल्या असणाऱ्या संस्कृतीबद्दलची असणारी जी काही वेगवेगळी कल्पना आहे ना, म्हणजे काय, जीवनाबद्दल, अबाउट द लाईफ, जीवनाबद्दल त्यांचा विचार काय, सोबतच जगाबद्दल त्यांचा विचार काय, एक्सप्रेस्ड थ्रू आर्ट्स, आर्किटेक्चर्स, लिटरेचर, ओरल ट्रॅडिशन्स ऑर दी सोशल कस्टम्स. सामाजिक सहविचारा माध्यमातून, त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून, त्यांच्या संस्कृतीच्या माध्यमातून, त्यांच्या असणाऱ्या वागणुकीच्या माध्यमातून, त्यांच्या राहणीमानातून आपल्याला काय दिसतं की त्यांचं असणारं मुळात कशा पद्धतीचं असणारं त्यांचा राहणीमान होता, कशा पद्धतीने ते लोक या असणाऱ्या त्यांच्या कालखंडामध्ये राहत होते, त्यांचा असणारा स्वभाव कसा होता, या सगळ्या गोष्टी दिसतात ते कशावरनं, त्यांच्या संस्कृतीवरनं दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, प्रोडक्टिव्ह ऍग्रिकल्चर. तो प्रदेश कशा पद्धतीनं या असणाऱ्या कृषी विभागाला आपल्याला या ठिकाणी देत होता. हा, मग कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्यक्षात ऍग्रिकल्चरचा असणारा रेफरन्स तिथं वापरला जात होता. ऍग्रिकल्चर सेक्टर कशा पद्धतीने यूज केला जात होता, कोणकोणती पिकं घेतली जात होते, त्या पिकाच्या माध्यमातून पण कळतं की त्यावेळेसची लोक कशी होती. म्हणजे ती लोक सदृढ होते का, का ती लोक कुपोषित होते का, हे त्यांच्या खाण्यावरनं, त्यांच्या राहणीमानावरनं पण समजतं ना. तर त्याचा सगळा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. हेही आपल्याला इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. हा मुद्दा इथं लक्षात घेऊया. ठीक आहे. हे काय असतील त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील या असणाऱ्या सिव्हिलायझेशनचे, ते पण लक्षात घ्यायचं. आता या कॅरेक्टरिस्टिकच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या भारताच्या असणाऱ्या सिव्हिलायझेशनकडे जायचं ना, तेव्हा थोडंसं कंपॅरिझन पण होणार आहे आपल्याला इथं. मग काय असणार आहे ते पहा. इट इज इझी इनफ टू सी दॅट ऑल दीज कॅरेक्टरिस्टिक्स आर प्रेझेंट इन मोस्ट सोसायटीज इन दी वर्ल्ड टुडे. त्यातले बरेचसे असणारे गुणधर्म, वैशिष्ट्य आपल्याला आज पण दिसतात या ठिकाणी. बट वेन डिड द सिव्हिलायझेशन बिगिन इन द सेन्स वी हॅव नाव डिफाईन. ते आता पण दिसतात ना आपल्याला हे सगळे. पण खरंच मुळात ही असणारी संस्कृती, हे नागरिकीकरणाची सुरुवात कधी झाली ते ठरवणार कसं ना आपण. मग ठरवण्यासाठी काय केलं या ठिकाणी, सिव्हिलायझेशन बिगिन ॲट अ डिफरंट टाइम इन अ डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. म्हणून म्हणतात की जगामधली वेगवेगळी नागरी संस्कृती वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झाली. त्यातलं एक उदाहरण दिलं या ठिकाणी, तर कोणतं, इन द रिजन नोन ॲज अ मेसोपोटेमिया. या मेसोपोटेमियाच्या अंतर्गत बघितलं तर जो मॉडर्न इराक आणि कुठला आहे तो सिरिया मधला आहे. हा जो असणारा मेसोपोटेमिया आहे का, ही जी संस्कृती आहे का, ही आत्ताच्या असणाऱ्या सिरियामध्ये, इराकमध्ये आपल्याला आता त्या एरियामध्ये तिथं होती. हा रेफरन्स दिसतो. आणि हा जवळपास बऱ्यापैकी खूप जुना आहे. म्हणजे काय, जवळपास ही संस्कृती दिसली होती या ठिकाणी 6000 वर्षापूर्वीची असणारी संस्कृती या ठिकाणी दिसलेली होती. म्हणजे जेव्हा आपण टाइम ऑफ पिरियडचा रेफरन्स बघतो ना, तेव्हा आपल्याला दिसतं की आपली जी असणारी इंडस सरस्वती सिव्हिलायझेशन आहे का, ती सिव्हिलायझेशन दिसते आपल्याला ख्रिस्त जन्माच्या अगोदर, बिफोर कॉमन एराच्या अगोदर 2000 वर्षापूर्वीचा असणारा रेफरन्स दिसतो. त्याच्यापेक्षाही जुनं म्हणजे कोणतं असेल तर 3000 वर्षापूर्वीची संस्कृतीचा उल्लेख केला तर ती आहे इजिप्शियन सिव्हिलायझेशन. इजिप्त मधल्या असणाऱ्या नाईल रिव्हरच्या माध्यमातून असलेलं जे सिव्हिलायझेशनचा रेफरन्स येतो का, तो आपल्याला दिसतो 3000 वर्षापूर्वी. त्याच्या अगोदर बघितलं तर 4000 वर्षापूर्वीचा असणारा रेफरन्स तो बघितला तर तिथं आपल्याला दिसतो तो म्हणजे कुठला, मेसोपोटेमिया सिव्हिलायझेशनचा रेफरन्स.
म्हणजे ख्रिस्त जन्मा अगोदरचे 4000 हा. आणि आता कोणता टाइम चाललोय? ख्रिस्त जन्मानंतरचे 2000 वर्ष तर आता झालेत ना. म्हणून टोटल किती म्हणतात हा? म्हणून टोटल आहे 6000 वर्षापूर्वीचा असणारा जो काही संस्कृती आहे, जी नागरीकरण आहे, ती कुठला या ठिकाणी? तर ते आहे मेसोपोटेमियाचा असणारा किंवा मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशनचा रेफरन्स आपण त्या ठिकाणी बघतो. मग वेगवेगळ्या टाइम ऑफ पिरियडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या संस्कृतीची असणारी जन्म त्या ठिकाणी होताना दिसतात. मग सगळ्यात जुन्या संस्कृतीचा रेफरन्स आला तर आपण कोणत्या नावाचा उल्लेख करतो या ठिकाणी? मेसोपोटेमियाचा रेफरन्स घेतो. मग हा मेसोपोटेमिया आपल्याला कळला पाहिजे कोणत्या रिजनमध्ये दिसतो. मग तो बघितला या ठिकाणी तर आपल्याला दिसतो आत्ताचा असणारा कोणता पार्ट म्हणतोय आपण तर तो इराणपासून स्टार्ट करायचा तर तो कुठपर्यंत जायचा तर सिरियापर्यंत जायचा. म्हणजे मुळात कुठं कुठं दिसतो तो तुम्हाला? तो दिसतो ब्लॅक सीच्या असणाऱ्या खालच्या साईडला, साऊथ साईडला, कॅस्पियन सीच्या असणाऱ्या थोडासा कुठल्या या ठिकाणी येतो तर हा रेफरन्स येतो या ठिकाणी सदर्न वेस्ट साईडला. ठीक आहे. नंतर बघितलं तर या ठिकाणी मेडिटेरियन सी आहे. मेडिटेरियन सीच्या असणाऱ्या या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजेच इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा रेफरन्स पाहिला तर या ठिकाणी येतो तो म्हणजे टिग्रिस रिव्हर. या टिग्रिस रिव्हरच्या असणाऱ्या या एरियामध्ये आपल्याला हा मुद्दा दिसतो. सोबतच एका रिव्हरचा रेफरन्स या ठिकाणी बघितला तर तो कुठला इथे? तो आहे युफ्रेटसचा असणारा रेफरन्स या ठिकाणी येतो. मग मुळात हे जी जुनी संस्कृती आहे का त्याचा इतिहास काय? याचा इतिहासाचा रेफरन्स आपण जेव्हा बघतो ना तेव्हा दिसतं आपल्याला काय? हिस्ट्री ऑफ दी मेसोपोटेमिया is a region in the southwestern Asia where the world's earliest civilization developed. कुठला मुद्दा या ठिकाणी? आपण सगळे कॉन्टिनेंट बघितले होते एशियन कॉन्टिनेंट आणि एशियन कॉन्टिनेंट मध्ये आपण जर बघितलं तर भारतासारख्या असणाऱ्या देशाचा उल्लेख तर कुठं बघतो आपण? साऊथ एशियामध्ये बघतो आपण इथं. ओके. आणि थोडंसं कुठे गेलो आपण? आपण चायना, साऊथ चायना सीच्याकडे गेलो आपण त्या ठिकाणी आणि तिथले असणारे सगळे आशियान देश म्हणलं तर त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? साऊथ ईस्ट चायना, साऊथ ईस्ट एशिया. आणि भारताच्या जवळ जे गल्फ कंट्रीज आहे ना त्यांना आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? थोडासा उल्लेख केला तर तिथं आपण म्हणतो साऊथ वेस्ट एशिया. या साऊथ वेस्ट एशियाच्या अंतर्गत आपल्याला दिसतो हा असणारा संस्कृतीचा संदर्भ. तो म्हणजे कोणती संस्कृती या ठिकाणी? मेसोपोटेमिया संस्कृतीचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो. आणि नाव कुणी दिलंय? द नेम कम्स फ्रॉम अ ग्रीक वर्ड. कोणता आहे? ग्रीक वर्ड आहे या ठिकाणी आणि तो कोणता या ठिकाणी मीनिंग आहे? बिटवीन द रिव्हर्स. कोणते? दोन नद्यांच्या दरम्यानची जी संस्कृती आहे का त्याला म्हटलं जातं काय? त्याला म्हटलं जातं मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया हा शब्द मुळात कुठला आहे? मेसोपोटेमिया हा शब्द आहे ग्रीकचा. आणि ते कोणत्या दोन नद्यांचा उल्लेख केला आत्ताच आपण सांगितलं. एक आहे टिग्रिस आणि दुसरा कोणता या ठिकाणी? तर तो आहे इथं युफेरेट्स रिव्हर्स. कुठला या ठिकाणी? युफेरेट्स रिव्हर्स. बघा हे रिव्हर दिसेल तुम्हाला. कोणता? हा असेल या ठिकाणी बघा. इथं तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी. कुठला? हा संपूर्ण असणार रिव्हरचा पार्ट आहे. कुठला? युफेरेट्स रिव्हरचा पार्ट आहे या ठिकाणी. आणि हा जो वरती आहे का इथला असणारा जो नदीचा रेफरन्स आहे का ही आहे त्या ठिकाणी टिग्रिस. या नद्याच्या दरम्यान हा सगळा एरिया दिसतो ना तुम्हाला हा. शेवटी शेवटी तो वाढत गेला, वाढत जाऊन तो एवढ्या पद्धतीने आपल्याला हा एवढा मोठा एरिया दिसतो. त्याला म्हटलं जातं काय या ठिकाणी? मेसोपोटेमिया. And but the region can be broadly defined to include the area that is now the eastern Syria, southeastern Turkey and the most of the Iraq. म्हणजे कुठं कुठं दिसतो तुम्हाला? थोडासा भाग इराणमध्ये दिसतो, थोडासा भाग कुठं दिसतो? टर्कीमध्ये दिसतो वरती जाणारा. नंतर इथला भाग जर बघितला आपण तर त्या ठिकाणी इराकचा पार्ट दिसतो. या सोबतच पाहिलं आपण या ठिकाणी तर सिरियाचा सुद्धा भाग त्याच्यामध्ये दिसतो. ही संस्कृती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या कंडिशन्स मध्ये आपल्याला त्या असणाऱ्या कुठल्या रेफरन्स मध्ये या ठिकाणी येतो तर इथं मेसोपोटेमियाच्या असणाऱ्या संस्कृतीचा रेफरन्स वेगळ्या कालखंडामध्ये वेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झाला. मग तसंच इंडस सिव्हिलायझेशनचा रेफरन्स सुद्धा वेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झाला असेल. मग हे बघत असताना काय लक्षात घ्यायचं की दी सिव्हिलायझेशन इन एन्शियंट इजिप्त फॉलोड अ फ्यू सेंचुरीज लेटर. मग या असणाऱ्या मेसोपोटेमियाच्या नंतर आपण बघतो की इजिप्तच्या अंतर्गत जे सिव्हिलायझेशन स्टार्ट झालं का ते त्याच्या काही असणाऱ्या शेकडो वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी जाऊ होताना बघितलं आपण त्या ठिकाणी. आणि यू विल लर्न अबाउट दीज ॲट द फ्यू मोर सिव्हिलायझेशन इन दी लेटर ग्रेड. नंतरच्या असणाऱ्या इयर्स मध्ये आपल्याला हा सिव्हिलायझेशनचा पार्ट ऍड होणारच आहे. तो पण बघणारच आहे आपण. इन मेनी वे ह्युमॅनिटी वुड नॉट हॅव अ रीच्ड इट्स अ प्रेझेंट स्टेज विदाउट दी enormous contributions and the advance of the those ancient civilizations.
या संपूर्ण असणाऱ्या प्राचीन नागरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला समजतं की एक्झॅक्टली आत्ताची असणारी मूळ परिस्थिती कशा पद्धतीनं तयार झालेली आहे. त्यामुळं या मूळ असणाऱ्या परिस्थितींचा, या असणाऱ्या संस्कृतींचा रेफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. मग इजिप्तची संस्कृती असेल, इजिप्तच्या संस्कृतीमध्ये आपल्याला वेगवेगळे असणारे राजे दिसतात, आपल्याला किंगडम दिसतं, त्यांचं राज्य दिसतं. जसं कुठला न्यू किंगडम, मिडल किंगडम, ओल्ड किंगडम, अर्ली डायनेस्टी, नकाडा, प्री डायनेस्टी. आणि मेसोपोटेमियामध्ये आलं या ठिकाणी तर कोणतं दिसतं? ओल्ड बेबी लोनियन एम्पायर, अकादियन एम्पायर, अर्ली डायनेस्टी 1, नामडाल नासर, उरुख, उबाईद, प्रिसेरामिक हे दिसतात. इंडस व्हॅलीमध्ये कोण कोण दिसतात आपल्याला? मग मौर्यन एम्पायर, लेट हरप्पन, हरप्पन, अर्ली हरप्पन, बालाकोट, मेहरगड सेकंड बी, मेहरगड सेकंड ए, हे सुद्धा आपल्याला साम्राज्य इथं दिसतात. चायनाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर चायना एम्पायर, चौ एम्पायर, पण इथं बघितलं आपण या ठिकाणी तर शांग एम्पायर, हासला एम्पायर, लॉंगशान, यांगशो, निओलिथिक. अशा सगळ्या संस्कृती या असणाऱ्या संस्कृतीच्या उगमांमुळे आपल्याला निर्माण होताना दिसतात. मग हे लक्षात घ्यायचं. मग एन्शियंट सिव्हिलायझेशन म्हटलं, प्राचीन कालखंड म्हटलं तर थोडंसं काय करायचं, कोणत्या नद्यांचा रेफरन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतो. इथं बघितलं तर या ठिकाणी कोणता येतं? चायनाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ती रिव्हर आहे या ठिकाणी हुयांग हो. पण त्या ठिकाणी हुयांग हो ह्या रिव्हरचा रेफरन्स या ठिकाणी येतो. मग इथं आपल्याला शांग वगैरे वेगवेगळे असणारे साम्राज्य तयार होताना दिसतात या असणाऱ्या नद्यांचा रेफरन्स. भारतामध्ये पाहिलं तर आपल्याला इंडस रिव्हरचा रिजन दिसतो, ज्याला आपण हरप्पन संस्कृतीचा रेफरन्स आणतो. आताच आपण 2 रिव्हरच्या रेफरन्सच्या अंतर्गत मेसोपोटेमियाचा असणारा रेफरन्स पाहिला. नंतर नाईल व्हॅली जे आहे या ठिकाणी इजिप्तमध्ये नाईल रिव्हरच्या अनुषंगाने. मुळात हे मुख्य 4 तर इथं कमीत कमी लक्षात घ्यायचे. कोणकोणत्या 4 नद्यांचा उल्लेख या ठिकाणी? आत्ताच 2 नद्यांचा रेफरन्स बघितला आपण, टिग्रिसच्या सोबतचे असणारे नदी. इथं कुठल्या या ठिकाणी हुयांग होचा रेफरन्स आहे, इंडस रिव्हर आहे आणि नाईल रिव्हरचा. त्याच्यासोबतच त्या सिमिलर एरामध्ये आपल्याला बरेचसे असणारे सिव्हिलायझेशन पण दिसतात. या असणाऱ्या कुठल्या नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेच्या दरम्यान जो सेंट्रल अमेरिका आहे ना, त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला या ठिकाणी मेसो अमेरिका. मग कुठले कुठले असले या ठिकाणी? तर इथं आपल्याला मायास आणि अझिकाज हे पण दिसतात आपल्याला. थोडंसं आपण थोडं या चिली साईडला आलो तर या ठिकाणी एरिया दिसतो आपल्याला कुठला? इथं अँडियन रिजन दिसतो या ठिकाणी. मग यालाच म्हणतो आपण इनाकाज. हे सुद्धा रिजन त्या ठिकाणी सिव्हिलायझेशन नागरीकरणाच्या अंतर्गत तयार होताना दिसतात. जसं आपण आत्ताच्या सिव्हिलायझेशनच्या अनुषंगाने हा आपण पार्ट त्या ठिकाणी बघितला होता, तो पण आपण बघणं अपेक्षित असणार. मग जेव्हा आपण या इंडस व्हॅली बद्दल बोलणार आहोत, या असणाऱ्या हरप्पन किंवा मोहनजोदडो संस्कृतीबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवात करतो आपण त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या लहान लहान गावांपासून, शहरांपासून. मग काय? फ्रॉम विलेज टू सिटी. कशा पद्धतीने संस्कृती तयार झाली? पहिल्यांदा गावं होती, गावापासून विकास होत गेला त्या ठिकाणी आणि या विकासाच्या माध्यमाची शहरं तयार झाली कशी? की वास्ट प्लेन्स ऑफ द पंजाब टुडे इज डिवायडेड बिटवीन द इंडिया अँड पाकिस्तान. त्यावेळेसचा जो पूर्वीचा पंजाब आहे, जो आता पाकिस्तान आणि इंडियामध्ये आपल्याला विभाजित झालेला दिसतो. अँड द सिंध, कोणकोणत्या झोनमध्ये लक्षात घ्यायचं? वास्ट प्लेन्स ऑफ द पंजाब अँड सिंध. सिंध कुठे आहे सध्या? पाकिस्तानमध्ये आहे. आर वॉटर्ड बाय द इंडस रिव्हर अँड इट्स ट्रायब्युटरीज. ओके. मग थोडस या असणाऱ्या प्रदेशांबद्दल सांगायचं असेल, म्हणजेच कोणता सांगितला इथं? तर हा असणारा एरिया या ठिकाणी दिसतो आपल्याला, जिथं काय दिसतं आपल्याला? त्या असणाऱ्या इंडस रिव्हरचा रेफरन्स दिसतो आपल्याला सिंधू नदी, आणि त्या सिंधू नदीच्या असणाऱ्या उपनद्यांचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो. जसं मुख्य इंडस रिव्हर आहे, झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, सतलज आहे, बियास आहे, सरस्वती आहे. अशा नद्यांच्या असणाऱ्या परिघामध्ये, या परिक्षेत्रामध्ये आपल्याला दिसतात. तो म्हणजेच काय? तर ही संस्कृती आपल्याला पहिल्यांदा शहरांच्या माध्यमातून तयार होताना दिसली. हा एक रेफरन्स याच्यामध्ये घ्यायचा. ठीक आहे. दिस मेड दोज प्लेन्स अ फर्टाईल अँड देअरफॉर अ फेवरेबल टू ऍग्रीकल्चर. या असणाऱ्या एरियामध्ये, म्हणजे बघा इथे दाखवलंय हा जो असणारा भारत किंवा पाकिस्तानचा एरिया आहे, इराणचा एरिया आहे, थोडासा अफगाणिस्तानचा एरिया याच्यामध्ये दिसतो आपल्याला. या एरियामध्ये इथं काय होतं? या इंडस रिव्हरमुळे, या सिंधू नदीमुळं या ठिकाणी ऍग्रीकल्चर वाढायला लागलं. सुपीक जमिनीमुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त कृषीचा संदर्भ वाढायला लागला. आणि अ लिटल फर्दर ईस्ट, अ फ्यू मिलेनियम्स अगो,
अनदर रिव्हर दी सरस्वती यूज टू फ्लो फ्रॉम दी फुटहिल्स ऑफ द हिमालयाज थ्रू दी हरियाणा, पंजाब, पार्ट ऑफ राजस्थान अँड दी गुजरात. ओके, मग बघा बरं काय, याच इंडस नदीच्या अगोदर जी सरस्वती नदी आहे, ज्याला आपण गुप्त नदी म्हणतो किंवा लुप्त झालेली नदी म्हणतो, ती सुद्धा नदी आपल्याला या असणाऱ्या हिमालयाच्या पायथ्यापासून वाहताना दिसते. आणि पायथ्यापासून वाहताना दिसताना ती कोणकोणत्या राज्यातून वाहताना दिसते आपल्याला? हरियाणा, पंजाब, राजस्थानच्या बऱ्याच पार्ट मधनं आणि ती गुजरात मधनं पण वाहताना दिसते. याचा रेफरन्स या ठिकाणी डायरेक्टली दिलेला आहे या असणाऱ्या पिक्चर्स मध्ये. मग हे रेफरन्स पाहिलं तर हा कोणता या ठिकाणी बघा, ही सरस्वती नदी आहे. ही सरस्वती नदी सुद्धा तुम्हाला अशा अशा पद्धतीने या ठिकाणी वाहताना दिसते. याचाही रेफरन्स इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. त्याचाही उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा. इन दिस होल रिजन फ्रॉम अबाउट दी 3500 बिफोर कॉमन एरा, villages grow into a towns, and with increasing a trade and other exchanges, those towns further grow into cities. This transition happens about the 2600 before common era. आत्ताच्या अगोदरच्या असणारे जवळपास 3500 वर्षापूर्वी पाहिलं तर या एरियामध्ये शेती होत होती, तिथं शहरं विकसित होत होती हळूहळू त्या ठिकाणी. बरं सिंपल मला सांगा, कोणत्याही प्रदेशाचा विकास कसा होतो? आता मी जी कन्सेप्ट सांगतो ती बरोबर आहे का, हे मला फक्त हो किंवा नाही म्हणून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, नीट आहे का? लोक पहिल्यांदा आवश्यकतेनुसार फॅमिली तयार करायला लागले, कुटुंब तयार करायला लागले. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना शिकारीसाठी जास्त लांबवर जावं लागलं. त्यासाठी त्यांनी गावं तयार केली. गावं तयार केल्यानंतर त्यांना शेतीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. त्याच्या माध्यमातून थोड्या गोष्टी सुकर व्हायला लागल्या आणि शेती वाढायला लागली. शेती वाढायला लागली तर जेवढं अन्नधान्य शेतीच्या माध्यमातून त्या कुटुंबाला, त्या गावाला पोषक होतं, तेवढं त्या ठिकाणी त्यांना मिळालं, ते पूर्ण झालं. पण शेतीतून उत्पन्न जसजसं वाढायला लागलं तसं विकास वाढेल की नाही? म्हणजे सरप्लस जेव्हा वाढतो, एक्स्ट्रा अन्नधान्य जेव्हा वाढतात, त्याच्यातून व्यापार वाढतो, व्यापार तयार होतो आणि त्या अन्नधान्याला विकण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग शोधतात आणि त्या मार्गाच्या माध्यमातून काय होतो? विकास व्हायला सुरुवात होतो. असं म्हटलं तर बरोबर होईल का? म्हणजे सिंपल, माझा व्यापार म्हणजे सिंपल, माझा क्लास आता जेवढ्या पद्धतीनं माझ्यासाठी रक्कम देतोय, तोपर्यंत तो माझ्या असणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करत असेल तर ठीक आहे. तर माझ्या क्लासच्या माध्यमातून मला रक्कम वाढायला लागली तर मी या क्लासचा विस्तार पण करेन ना. म्हणजे मी काय करेन हो, मी त्याला जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेन, त्याला मी ग्लोबलाइज नेण्याचा प्रयत्न करेन. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असणाऱ्या विद्यार्थी मला स्टुडंट म्हणून त्या ठिकाणी पाहिजेतच. त्या पद्धतीने मी ग्रो करू शकतो. म्हणून लक्षात घ्यायचं, सरप्लस खूप महत्वाचं आहे. सरप्लस झाला, एक्स्ट्रा अन्नधान्य आलं तरच विकास होणार आहे, तरच संस्कृती जन्माला येणार आहे. ते लक्षात ठेवायचं. म्हणून तर हे कधी 3000 वर्षापूर्वी गावं होती, त्यानंतर जवळपास 1000 वर्ष लागले त्या असणाऱ्या गावांपासून शहरं व्हायला. म्हणजे काय, आत्तापासून पाठीमागं 2600 वर्षांपूर्वी तिथं प्रत्यक्षात शहरं आपल्याला व्हायला दिसायला लागली. पण त्याच्या पाठीमागचे 1000 वर्षापूर्वी तिथं फक्त गावं होते. पण त्या गावाच्या माध्यमातून आपल्याला काय दिसले त्या ठिकाणी, तर तिथं आपल्याला त्यांचा विकास होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग इथं लक्षात घ्या, आर्किओलॉजिस्ट गेव धिस सिव्हिलायझेशन अ सेव्हरल नेम्स. पुरातत्व व्यक्तीच्या असणाऱ्या पुरातत्व खात्यातील लोकांनी याला वेगवेगळी नावं पण दिलीत या संस्कृतीला. जसं कोणतं नाव दिलं? इंडस संस्कृती, हरप्पन संस्कृती, इंडस सरस्वती संस्कृती, सिंधू सरस्वती संस्कृती, सिव्हिलायझेशन, हे नावं दिलेत त्या ठिकाणी. We will use all these terms in a inhabitants are called a Harappans. It is one of the oldest civilization in the world. ओके, जगामध्ये जे जुने असणारे संस्कृती आहे, जुने नागरीकरण आहेत का, त्यातली एक जुनी संस्कृती म्हणजे कोणती असेल? हरप्पन संस्कृती आहे. या सगळ्यांना आपण जनरली काय वापरतो त्या ठिकाणी? हरप्पन संस्कृतीचा रेफरन्स येतो. आणि तुम्ही हे पण ऐकलं असेल त्या ठिकाणी, जेव्हा मोहनजोदडो हे नाव येईल ना, तेव्हा तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी की लँड ऑफ द डेड पीपल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं ना, मृत लोकांचं शहर म्हणून ह्याला ओळखलं जातं. हे पुढे आहे त्या ठिकाणी, पण हिथं पाहिलं तर तुम्हाला फक्त काय लक्षात घ्यायचं? हरप्पनचा रेफरन्स या ठिकाणी मानायचंय. आणि याच असणाऱ्या संस्कृतीला काय म्हटलं जातं या ठिकाणी? यालाच म्हटलं जातं, दिस डेव्हलपमेंट इज ऑल्सो कॉल्ड दी फर्स्ट अर्बनायझेशन ऑफ इंडिया. भारताचं पहिलं जे शहरीकरणाचं असणारं उदाहरण आहे का, हे शहरीकरणाचं उदाहरण आहे ते हरप्पन संस्कृतीचा संदर्भ, तो इथं लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. मग कशा पद्धतीनं हा असणारा सगळा एरिया या ठिकाणी पसरलेला आहे ते थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे,
आणि हिथंच काही नावं पण आहेत. जसं आपण काल बघितलं होतं काय, पामीरचं पठार आठवतंय, मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं. जगाचं छप्पर ज्याला म्हणतो आपण ते पामीरचं पठार. त्या पामीरच्या पठाराच्या असणाऱ्या पूर्वेकडच्या साईडला आपल्याला काय दिसतात, तर हिमालयन रेंज त्या ठिकाणी तयार झालेले दिसतात. आणि या असणाऱ्या पश्चिमेकडे आपल्याला किर्थर, सुलेमान पर्वतरांगा, तसंच कोणता हिंदू कुश पर्वतरांगांचा रेफरन्स त्या ठिकाणी दिसतात. आणि इथं आहे या ठिकाणी कोणतं नाव इथं, तर इथं लक्षात घ्यायचं कुठलं आहे, शॉर्तुगई. कोणतं नाव आहे ते, शॉर्तुगई नाव आहे. त्या शॉर्तुगईचा रेफरन्स सुद्धा थोडासा तुम्हाला या संस्कृतीच्या अंतर्गत बघायला मिळेल. हे सगळे नदी तर आपण बघितलंय ना, 7 रिव्हर्स या ठिकाणी. आणि तिथंच आहे एक सगळ्यात महत्वाचं नाव, तो म्हणजे कुठला या ठिकाणी, तर तो आहे मंडा. कोणता आहे, मंडा. नंतर काय या ठिकाणी रूपनगर आहे. हे सगळे या संस्कृतीमधले असणारे ठिकाण आहेत, जे आपल्याला पुढे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी बघायचे, त्यांचा अभ्यास करायचा, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर पहिले या ठिकाणी कुठला आहे, तर हिथंच आहे या एरियामध्ये, तो म्हणजे राखीगरी. हे नाव खूप फेमस आहे, खूप महत्वाचं आहे, विचारलं जाणार आहे तुम्हाला परीक्षामध्ये सुद्धा, म्हणून हे नावं लक्षात ठेवायची. कोणता, राखीगरी बघतो आपण या ठिकाणी. नंतर बघतो कुठला इथला असणार एरिया या ठिकाणी, तो आहे बाणावाली. बाणावाली नंतर येतो कुठला या ठिकाणी, कालीबंगनचा रेफरन्स येतो. राखीगरी, कालीबंगन, रूपनगर हे खूप फेमस नाव आहेत. नंतर येतो हरप्पा. मग हरप्पा एक्झॅक्टली रावी रिव्हरवरती तुम्हाला दिसेल. कुठं, हरप्पा दिसेल तुम्हाला कुठं, रावी रिव्हरवरती. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. सोबत बघितलं या ठिकाणी कुठला इथं, इथं रेफरन्स येतो तो म्हणजे गणवेरीवाला. काय, गणवेरीवाला दिसेल तुम्हाला कुठं, सरस्वती रिव्हरवरती. यानंतर या सरस्वती आणि इंडस रिव्हरवरती तुम्हाला दिसेल तो म्हणजे कुठल्या ठिकाणी, तर तो आहे इथं, तो म्हणजे हानुदारो. कोणता आहे, जसं मोहनजोदारो आहे ना, हा बघा इथं आहे मोहनजोदारो. मोहनजोदारोचा एरिया आता पाकिस्तानमध्ये आहे. हा जो असणार जो काही छानूदारो आहे का, तो पण लक्षात घ्यायचा. तो एरिया तुम्हाला प्रॉपरली कुठे दिसेल, सरस्वती रिव्हरवरती दिसेल. नंतर बघितलं या ठिकाणी तर आपल्याला दिसतो तो म्हणजे कुठल्या ठिकाणी, तर इथं डाबर कोटचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. नंतर ह्याच्यामध्ये एक नाव आहे बघा, कुठल्या या ठिकाणी, इथं आहे करणपुरा. याच्या खाली आहे या ठिकाणी कुठला, भिराना. त्याच्या जवळ दिसतं आपल्याला त्या ठिकाणी कुठला, इथं आहे या ठिकाणी फरमाना. हे पण नावं येतात. आता हे थोडंसं खाली येऊया आपण. इथं दिसेल तुम्हाला कुठला या ठिकाणी, तर तो आहे इथं लखनजोदारो. सोबत कुठला, मोहनजोदारो. नंतर कुठल्या या ठिकाणी, हानुदारो. हे सगळे दारोंची नावं लक्षात ठेवा, तुम्हाला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. इंडस रिव्हरवरती 2 दारो आहेत. कोणतो, लखनजोदारो आणि मोहनजोदारो. सरस्वती रिव्हरवरती एक दारो आहे, तो कोणता या ठिकाणी, छानूदारो. हे नाव लक्षात घ्यायचं. त्याच्या खाली एक नाव आहे बघा, बालाकोट. हे पाकिस्तानच्या अनुषंगाने तुम्हाला बऱ्याच अंशी त्या ठिकाणी सुरुवातीच्या फेजमध्ये दिसलंच होतं. नंतर तो एरिया आपल्याला इंडियाच्या अनुषंगाने पण आपण बघतो. नंतर कुठल्या ठिकाणी, इथं आहे हिरसारा. याच्या खाली बघितलं तर इथं आहे नागेश्वर. याच्यासोबत पाहिलं तर इथं आहे लोथल. अतिशय महत्वाचा, गुजरात मधला लोथल. का, आता या लोथलला 2024-25 मध्ये भारत खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करतोय. ओके. आणि याच लोथलमध्ये बरेचसे जुने अवशेष सुद्धा सापडलेले आहेत. हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्या थोडं वरती गेला तर तो कुठल्या ठिकाणी, बगासरा आहे. बगासराच्या थोडंसं वरती गेलो या ठिकाणी तर नागवाडा आहे. नागवाड्याच्या हिथं वरती आलो या ठिकाणी तर दिसतं आपल्याला काय या ठिकाणी, धोलावीरा दिसतो आपल्याला. हे थोडंसं लक्षात घ्यायचं. हे सगळे कुठे येतो या ठिकाणी, रिव्हरचा रेफरन्स पाहिला आणि इथं अरवली पर्वताचा रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. या असणाऱ्या अरवली रेंजच्या अंतर्गत आपल्याला ही नावं हायलाइट होताना दिसतात. कोणकोणती नावं आहे त्या ठिकाणी, हरप्पन सिटीचा उल्लेख केला आणि आत्ताचे जे कोणते नवीन मॉडर्न स्टेट किंवा रिजन आहेत त्यांची नावं पण याच्यामध्ये दिलेली आहेत. कोणता, धोलावीराचा उल्लेख केला तर तो पंजाबमध्ये दिसतो आपल्याला. कुठला, धोलावीरा पंजाबमध्ये. हरप्पा, हरप्पा म्हणजे आत्ताच्या गुजरातमध्ये. कालीबंगन सिंधमध्ये. मोहनजोदारो हरियाणामध्ये. राखीगरी राजस्थानमध्ये. हे थोडंसं आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. आणि जी गुप्त नदी आहे ना, सरस्वती रिव्हर, त्याच्याबद्दल थोडंसं इथं आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते पण बघू आपण. काय बघा, याच मॅपमध्ये दाखवले तो म्हणजे काय, इंडस रिव्हर अँड इट्स अ 5 मेन ट्रायब्युटरीज. इंडस रिव्हरच्या मुख्य 5 असणाऱ्या उपनद्या पण दिल्यात तिथं. इम्पॉर्टंट सिटीज ग्रो अलॉंग दोज रिव्हर्स सच ॲज अ मोहनजोदारो अँड हरप्पा. मोहनजोदारो आणि हरप्पा सारखे असणारे जे शहर आहेत का, ते याच असणाऱ्या इंडस नदीच्या असणाऱ्या किनाऱ्यावरती विकसित होताना दिसतात. बट देर आर ऑल्सो मेनी साइट्स अलॉंग दी सरस्वती रिव्हर. सरस्वती रिव्हरच्या सोबत आपल्याला बरेचसे असणारे साईट पण दिसतात. which today goes by the name of the Ghaggar in India and Hakra in Pakistan. नीट आहे का?
या सरस्वती नदीवरती खूप महत्वाचे 2 लोकेशन्स आहेत. जो भारतातला लोकेशन आहे त्या भारताच्या लोकेशनला म्हटलं जातं घग्गर, आणि जो पाकिस्तान मधलं लोकेशन आहे त्याला म्हटलं जातं हाकरा. हे लक्षात ठेवायचं. हेन्स द नेम घग्गर हाकरा रिव्हर. म्हणून त्या सरस्वती रिव्हरला दुसरंही नाव त्या ठिकाणी दिलं जातं. मोस्ट ऑफ द टाइमला ते पाकिस्तानमध्ये म्हटलं जातं. ते कोणतं असेल या ठिकाणी, तर तो असेल घग्गर हाकरा रिव्हर. दिस रिव्हर इज नाव अ सीझनल बिकॉज इट फ्लो ओनली ड्युरिंग द रेनी सीझन्स. का सरस्वती गुप्त आहे, लुप्त होणारी नदी, एक 24 तास किंवा 12ही महिने पाणी देणार नसतं. सीझन वाईज त्या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतं. दी सरस्वती रिव्हर इज अ फर्स्ट मेन्शन्ड इन द ऋग्वेदा. बघा बरं का, सरस्वती रिव्हरचा सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख कुठं झालेला आहे? ऋग्वेदामध्ये होताना दिसतो. अन एन्शियंट कलेक्शन ऑफ दी प्रेयर्स विच वी विल रीड अबाउट इन चॅप्टर नंबर 7. चॅप्टर नंबर 7 मध्ये एक्झॅक्टली काय आहे ते ऋग्वेदा वगैरे ते बघूया. ऋग्वेदामध्येच या नदीचा उल्लेख येतो. इन दिस टेक्स्ट सरस्वती इज अ वर्शिप्ड बोथ ॲज अ गॉडेस अँड ॲज अ रिव्हर फ्लोईंग फ्रॉम दी माउंटन ऑफ दी सी. बघा बरं का, त्याला सरस्वतीला देवी म्हणून पण पूजलं जातं आणि डायरेक्टली हिमालयापासून त्या समुद्रापर्यंत जाणारी मुख्य नदी आहे म्हणून सुद्धा त्याला त्या ठिकाणी पूजलं जात होतं. हे पण लक्षात घ्यायचं. अँड लेटर टेक्स्ट डिस्क्राइब द रिव्हर ॲज अ ड्राईंग अप अँड अ इव्हेंच्युअली डिसअपियर्ड. हळूहळू काय झालं, ती नदी सुकायला लागली आणि हळूहळू ती नदीच काय झाली, गायब झाली. हे पण थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आता सरस्वती नदीचं अस्तित्व त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग तिथला येतो टाउन प्लॅनिंग. शहराचा विकास कसा झाला? म्हणलं बघा, शहराचा विकास कसा झाला? हरप्पा अँड मोहनजोदारो नाविन कुठे आहेत ते सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. कुठले? हरप्पा आणि मोहनजोदारो. आणि हे जे नावं बघितले ना आपण आता रिसेंटली, तुम्हाला कन्फ्युजन होईल ना कोणता. बघा आता इथं काय बघितलं आपण, हरप्पा नाव बघितलं गुजरातमध्ये, ओके. मोहनजोदारो नाव बघितलं हरियाणामध्ये. हे सुरुवातीच्या एरियामधले आहेत. भारत स्वतंत्र झाला आत्ताच्या कंडिशन्स मध्ये बघितलं तर ही नावं आपल्याला दिसतात. ते कुठे येतो दोन्ही नावं, हरप्पा आणि मोहनजोदारोचा उल्लेख केला तर पाकिस्तानमध्ये. वेअर दी फर्स्ट 2 सिटीज ऑफ दिस सिव्हिलायझेशन बी डिस्कवर्ड. आता हे सगळ्यात पहिले 2 शहर आहेत जे डिस्कवर केलेत, आणि ते डिस्कवर केले कधी? हे डिस्कवर केले 1924 मध्ये. कधी डिस्कवर केले? 1924 मध्ये. म्हणजे त्याला शोधलं, ब्रिटिशांनी शोधलेलं आहे. आणि ह्याचं बघितलं या ठिकाणी, अ सेंचुरी अगो सेव्हरल साइट्स फॉलोड इन द इंडस प्लेन्स विच इज वाय द सिव्हिलायझेशन वॉज इनिशियली कॉल्ड इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. हे सगळे शहर इंडस व्हॅलीच्या शेजारी होते. म्हणून जेव्हा ते शोधलं गेलं, म्हणजे शोधलं खूप जुनं नाही शोधलं, आता शोधलेलं आहे ते, या असणाऱ्या 100 वर्षाच्या अगोदरची घटना ही. आणि त्यावेळेस त्या नदीचा सिंधूचा संदर्भ त्याच्यामध्ये होता म्हणून त्याला या ठिकाणी इंडस व्हॅलीची सिव्हिलायझेशन म्हणून त्याला ओळखलं जातं. लेटर ऑन अदर मेजर सिटीज सच ॲज द धोलावीरा. धोलावीरा आता कुठे आहे? गुजरातमध्ये. राखीगरी कुठं आहे? हरियाणामध्ये. सोबत बघितलं या ठिकाणी तर गनवेरीवाला बघितलं, हे कुठं या ठिकाणी, तर हा आहे इथं चोलिस्तान डेझर्ट ऑफ पाकिस्तानमध्ये आहे. आणि हे हंड्रेड्स ऑफ दी स्मॉलर साइट सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात. मेजर साइटचे तर नावं दिलेतच. लहान लहान साइटची नावं बघितली तर कोणती लहान लहान साइट्स आहेत? जसं की लोथल आहे गुजरात मधलं, ओके. वेअर डिस्कवर्ड सम ऑफ देम एक्सवेटेड. हे उत्खनन करून, खोदकाम करून त्या ठिकाणी शोधलेलं आहे. सच डिस्कवरीज कंटिन्यू इवन टुडे. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट दी सरस्वती बेसिन इन्क्लूड नॉट ओनली द 2 मेजर सिटीज. सरस्वतीमध्ये फक्त 2च शहरे नव्हते आणि हे उत्खननाचं काम आत्ताही चालू आहे कंटिन्युअसली. हळूहळू नवीन नवीन शहरं, नवीन नवीन तिथले असणारे रिसर्चचे पार्ट, तिथले वस्तू, तिथल्या खेळणी आजही शोधल्या जातात. हे पण लक्षात घ्यायचं. राखीगरी आणि गनवेरीवाला हेच नाही तर बरेचसे बाकीचे सुद्धा लहान लहान सिटीज साइट्स त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. जसं कोणतं असेल या ठिकाणी, या असणाऱ्या सरस्वतीच्या असणाऱ्या नदी क्षेत्रामध्ये. मग इथे येतो फरमाना हरियाणामधला, कालीबंगन राजस्थान मधला. तसंच येतो या ठिकाणी अँड अ फ्यू टाउन्स. कोणकोणते लहान ठिकाण आहेत तिथले? तो येतो कुठला? इथं भिराणा, बाणेवाली, बोध दोन्ही कुठे येतो? हरियाणामध्ये त्या ठिकाणी. आणि हे सगळे आपल्याला या असणाऱ्या रिजन मध्ये, या असणाऱ्या हायसाइट मध्ये, या असणाऱ्या सरस्वती रिजनच्या सरस्वती बेसिन मध्ये, नदी क्षेत्रामध्ये आपल्याला ही नावं दिसतात, हे ठिकाणं दिसतात, हे साइट दिसतात. हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. सगळ्यात मोठ्या साइटचा उल्लेख केला. द लार्जर हरप्पन साइट वेअर built according to the precise plans. They had wide street. ओके. इथं खूप मोठे मोठे असणारे काय होते त्या ठिकाणचे असणारे जे पादचारी मार्ग म्हणतो ना आपण, म्हणजे काय, जिथं आपण चालण्यासाठी किंवा
फिरण्यासाठी एक थोडासा असणार रस्त्यांचा मार्ग असतो ना लोकांना प्रवासासाठी, शहरांच्या मध्ये जे स्ट्रीट असतात पहा, जे असणारे पादचारी मार्ग असतात का ते खूप मोठे होते. ओके, विच वेअर ऑफन ओरिएंटेड टू दी कार्डिनल डायरेक्शन्स. ओके, आणि कसे होते ते, ज्या पद्धतीने आपण अधिक चिन्ह काढतो ना, म्हणजे काय एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, या पद्धतीचे स्ट्रीट होत्या. म्हणजे काय पादचारी मार्ग तुम्हाला अशा पद्धतीचे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला तिथं दिसतात. मोस्ट सिटीज सीम्स टू हॅव बीन सराउंडेड बाय फोर्टिफिकेशन. फोर्टिफिकेशन म्हणजे काय, तटबंदी. त्या शहरांना खूप मोठ्या मोठ्या तटबंदी होत्या. हा रेफरन्स लक्षात घ्यायचा. अँड हॅड अ टू डिस्टिंक्ट पार्ट. दोन अतिशय महत्वाचे विभागणी होणारे तिथले प्रदेश पण असायचे. कसे, एक होता अप्पर टाउन, वेअर दी लोकल एलिट प्रोबॅबली लिव्ड, अँड दी लोअर टाउन वेअर दी कॉमन पीपल लिव्ड. जो असा उंचवट्याचा प्रदेश आहे ना, त्या उंचवट्याच्या प्रदेशमध्ये राहत होते एलिट पर्सन. एलिट पर्सन पर्सन म्हणजे श्रीमंत लोक. आणि त्याच्या खालीचा असणारा म्हणजे हा नैसर्गिकच तयार झालेला असणारा डोंगराचा भाग असेल, पठारी प्रदेश असेल, किंवा त्यांनी स्वतःहून तो प्रदेश उंचावला केला असेल, इथे श्रीमंत लोक राहायचे. आणि खाली कोण राहायचे या ठिकाणी, गरीब लोकांचा रेफरन्स राहायचा. नाव काय येतं, अप्पर टाउन आणि लोअर टाउनचा रेफरन्स येतो. आणि इथं बघितलं एलिट म्हणजे कोण, हेअर दी वर्ड रेफर टू दी हायर लेयर ऑफ दी सोसायटी such as a ruler, officials, administrations and the often priest. म्हणजे जे कोण होते, पुजारी होते किंवा प्रशासनामधले राजकारणामधले लोक होते, ते कोण होते, सगळे श्रीमंताचा रेफरन्स या ठिकाणी बघतो आपण. तोही रेफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आपल्याला. येस येस गुड. ओके, त्या अनुषंगाने हा पार्ट असेल. सम लार्ज बिल्डिंग सीम्स टू हॅव बीन युज्ड फॉर दी कलेक्टिव्ह पर्पजेस. असे खूप मोठे मोठे असणारे घर सुद्धा त्या ठिकाणी होते, बांधकाम होते, ते कशासाठी वापरायचे, वेअरहाऊस वेअर दी गुड्स टू बी ट्रान्सपोर्टेड वेअर दी स्टोर्ड. खूप मोठे मोठे तिथं काय होते त्या ठिकाणी, तर तिथं या ठिकाणी गोंदी पण होत्या. म्हणजेच इथं प्रत्यक्षात काय, की तिथं असे असणारे गोडाऊन होते, जे गोडाऊन या ठिकाणी वस्तूंना ठेवण्यासाठी तिथं वापर केला जात होता. इंडिव्हिज्युअल हाऊसेस ऑफ अ व्हेरियस साइज लाइंड द स्ट्रीट्स अँड द स्मॉलर लेन्स. म्हणजे हे स्ट्रीट आहेत ना, या स्ट्रीटच्या जवळच असे असणारी घरं सुद्धा त्या ठिकाणी होत्या. ते पण कसं, ते पण एकदम त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन मध्ये, आणि त्यांच्या दरम्यान एक लहान लहान असणाऱ्या रस्त्यांचा संदर्भ पण त्या ठिकाणी होता. इंटरेस्टिंगली दी क्वालिटी ऑफ द कन्स्ट्रक्शन वॉज द सेम फॉर अ स्मॉल अँड द बिग हाऊस. बघा बरं का, भले लहान घर असू द्या, भले मोठे घर असू द्या, सगळ्यांची असणारी क्वालिटी एकसारखी होत्या. म्हणजे काय, श्रीमंत लोक ज्या टाईपच्या घरात राहतात तशाच टाईपच्या घरामध्ये गरीब लोक सुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणजे तिथं पिळवणूक होत नव्हती, शोषण होत नव्हतं, तिथं समानतेचा असणारा संदेश हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिला जात होता, हे लक्षात घ्यायचं. ऑल दोज बिल्डिंग्स वेअर जनरली मेड ऑफ अ ब्रिक्स. बघा बरं का, एवढा हरप्पन संस्कृती एवढी जुनी आहे, म्हणजे जवळपास उल्लेख केला तर आतापासून बघितलं तर 4000 वर्षापूर्वीची संस्कृती, आणि त्या संस्कृतीमध्ये विटांचा वापर झालाय बरं का, ब्रिक्सचा वापर झालेला आहे. द पर्पज ऑफ सम ऑफ दी स्ट्रक्चर्स रिमेन्स द मॅटर ऑफ डिबेट. म्हणजे अजूनपर्यंत असे बरेचसे असणारे बांधकाम आहेत जे अजून समजले नाहीत कशासाठी आहेत, ते वादाचा मुद्दा आज पण होतोय. दिस इज द केस ऑफ द फेमस ग्रेट बाथ इन दी मोहनदोजारो. मोहनदोजारो मध्ये खूप मोठ्या असणाऱ्या आंघोळीचे सुद्धा त्या ठिकाणी ठिकाणं, हा रेफरन्स त्या ठिकाणी बांधलेला होता. ते एक्झॅक्टली काय आहे त्याचा रेफरन्स समजलेला नाही. हा आहे त्या ठिकाणचा ग्रेट बाथ आहे बरं का. काय तो, इथं आहे मोहनदोजारोज ग्रेट बाथ. या असणाऱ्या बाथ म्हणजे एक कॉमन आंघोळीसाठी होता का कशासाठी होता याच्याबद्दल अजून क्लॅरिटी नाहीये त्या ठिकाणी, म्हणून खूप मोठ्या पद्धतीचे वाद आपल्याला इथं होताना दिसतात त्या ठिकाणी. ओके, ग्रेट बाथचा रेफरन्स इथे दिसतोय. अ स्मॉल बट एलॅबोरेट टँक विच मेजर्ड अबाउट दी 12 into 7 मीटर, 12 by 7 मीटरचा असणारा तो टब होता तिथं. तो त्याचा असणारा तो काय टँक होता तिथं. आणि हॅड अ वॉटर प्रूफिंग मटेरियल सच ॲज अ नॅचरल बिटुमेन, अ फॉर्म ऑफ अ टार. बघा, नैसर्गिकरित्या त्या असणाऱ्या ठिकाणी पाणी लीक होऊ नये म्हणून तिथं टारचा सुद्धा वापर केला जात होता. म्हणजे ते एक प्रकारच्या डांबरीचा संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला वापरताना दिसतो. आणि ते सगळे कशाच्या माध्यमातून, तर विटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केले होते, हे रेफरन्स याच्यामध्ये येतो. ओके, आता थोडेसे चित्र व्यवस्थित बघा. या चित्राचा रेफरन्स पाहिला, अ वाइड स्ट्रीट ॲट अ कालीबंगन राजस्थान इन दी लोअर टाउन एरिया.
तो गरिबांसाठी राहणार असणार जो लोअर टाउन होता ना, खालचा एरिया, त्या लोअर टाउन मध्ये हे जे बघा, हे हे इकडं घर आहेत हा, इकडं घर, हे काय हो, हे मध्ये स्ट्रीट आहे हा. जो पादचारी मार्ग आहे ना, लोकांना फिरण्यासाठीचा असणारा मार्ग, तो या पद्धतीचा मार्ग आपल्याला तिथे हायलाइट होताना दिसतो. त्यानंतर हे जे पिक्चर आहे का, हे काय बघा या ठिकाणी, हाऊसिंग एरिया इन धोलावीरा, हा धोलावीरा मधला असणार आहे. बघा सगळी घरं तुम्हाला एकसारखीच दिसतील हा, कोणत्याच घरामध्ये तुम्हाला विभागणी दिसणार नाही, भेदभाव दिसणार नाही हा. विथ अ परपेंडिक्युलर स्ट्रीट, परपेंडिक्युलर आहेत बरं का या ठिकाणी, म्हणजे प्रत्यक्षात काय, तर काटकोनामध्ये यांची बांधकामं त्या ठिकाणी होताना दिसतात. ओके ओके. इन द मिडल टाउन धोलावीरा हॅड द 3 डिस्ट्रिक्ट झोन्स, नॉट टू ॲज इन अदर सिटीज. इतरासारखं बघितलं तर 2-2 असणारे जिल्ह्यांचं एक ठिकाण मुख्य केंद्र असायचं, पण धोलावीरा हा 3 जिल्ह्यांचा असणारा मुख्य केंद्र होता. आणि ऑल्सो इन दिस सिटी द फाउंडेशन ऑफ द मोस्ट बिल्डिंग वेअर मेड विथ दी स्टोन्स. बघा धोलावीरा इतका श्रीमंत भाग होता की तो फक्त तो विटांच्या माध्यमातून नाही, तर दगडांच्या माध्यमातून सुद्धा तो बांधताना दिसतो. हे पण लक्षात घ्यायचं, वीट दगडांच्या बांधकामाच्या माध्यमातून तो कंप्लीट होताना दिसला, हे पण लक्षात घ्यायचं. वॉज सराउंडेड बाय अ स्मॉल टाउन्स, वन ऑफ विच कंटेन्ड अ वेल. काही ठिकाणी लहान प्रदेशामध्ये विहिरी पण तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी. देर वॉज अ ड्रेन इन वन कॉर्नर ऑफ द टँक टू एम्प्टी इट फ्रॉम टाइम टू टाइम अँड रिफिल इट विथ द फ्रेश वॉटर. बघा बरं का, या असणाऱ्या टाकीमध्ये, कॉमन बाथ मध्ये किंवा तिथल्या असणाऱ्या विहिरांच्या, या कॉमन बाथ मध्ये एक लहान विहीर पण होती, आणि त्या विहीर मध्ये काय केलं जात होतं त्या ठिकाणी, एक पाणी काढून टाकण्यासाठी, बाहेर पाणी जाण्यासाठी सुद्धा एक मार्ग होता. म्हणजे कंटिन्युअसली या बाथला त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी यावं त्यासाठी सुद्धा सोय केली होती. म्हणजे एवढे लोक विकसित होते बरं का 4000 वर्षापूर्वी, हे लक्षात घ्यायचं. व्हॉट वॉज द पर्पज ऑफ सच स्ट्रक्चर, हे अजून कळलं नाही. आर्किओलॉजिस्ट वॉज प्रपोज्ड सेव्हरल पॉसिबल इंटरप्रिटेशन्स. वेगवेगळे असणारे त्यांचे जे काही अर्थ आहेत का, ते अर्थ सांगण्याचं काम या ठिकाणी आपल्याला हे पुरातत्व खातं करताना दिसतंय. अ पब्लिक बाथ फॉर पीपल, असं म्हणतात की हे लोकांसाठी होतं, पब्लिक होतं, या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपामध्ये आंघोळीचं ठिकाण होतं इथं. अ बाथ फॉर अ रॉयल फॅमिली, किंवा काही लोक किंवा काही शास्त्रज्ञांचा संदर्भ असा पण आहे, हे फक्त श्रीमंत असणाऱ्या रॉयल लोकांच्या, श्रीमंत लोकांच्या घरातील लोकांसाठी हे बाथ होतं. ऑर अ टँक युज्ड फॉर द रिलिजियस रिच्युअल्स, किंवा हे धार्मिक कार्य करण्यासाठी सुद्धा काय होतं, एक त्या ठिकाणचं ठिकाण होतं, हे फक्त धार्मिक कार्यासाठीच वापरलं जात होतं. असे वेगवेगळे विचार आहेत बरं का याच्याबद्दल. The first interpretation is now ruled out because it turns out that in this city most houses had a individual bathroom. बघा बरं का, या असणाऱ्या एरियामध्ये मोहनदोजरो मध्ये जे ग्रेट बाथ आहे का, तो ग्रेट बाथ पब्लिक साठी यूज केला जात होता, हे असणारा विचार कॅन्सल झालाय का. याच मोहनदोजारोच्या असणाऱ्या ठिकाणी वेगवेगळे जे लहान लहान घर आहेत ना लोकांचे, त्या प्रत्येक घरामध्ये स्वतंत्र असणारे आंघोळीचं असणारं जे काही ठिकाण आहे का, ते सुद्धा होतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल जर इथं असेल तर पब्लिकली हे बात नव्हतं. मग 2च रिझन राहिले या ठिकाणी. कोणतं असू शकतात ते, एक तर ते काय असू शकतं या ठिकाणी, तर हे असू शकतं रॉयल फॅमिलीसाठी असेल, किंवा हे रिलिजियस रिच्युअलसाठी त्या ठिकाणी या असणाऱ्या बाथचा, या टँकचा वापर केला जात असू शकतो, असाही रेफरन्स या ठिकाणी मांडला जाऊ शकतो. ठीक आहे. आता एवढं सगळं आणायचंय, पाण्याचा वापर करायचा, तर वॉटर प्लॅनिंग पण खूप मोठ्या पद्धतीने पाहिजे. मग कशा पद्धतीनं वॉटर मॅनेजमेंट चालत होतं बघा. दी हरप्पन गेव अ मच इम्पॉर्टन्स टू वॉटर मॅनेजमेंट अँड द क्लिनिनेस. क्लिनिनेसचा रेफरन्स बघा, स्वच्छता, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाण्याचा योग्य स्त्रोत तिथपर्यंत पोहोचवण्याचा, याचा अतिशय योग्य या ठिकाणचं काय होतं, मॅनेजमेंट होतं, इथं व्यवस्थापन होतं. They often had separate areas for the bathing in their homes. These were connected to a larger network of the drains, which generally ran below the street and took the waste water away. आज ज्या पद्धतीची गटारीची व्यवस्था आहे ना, ती खूप 4000 वर्षापूर्वी सुद्धा या ठिकाणी होते. म्हणजेच काय, हे तुम्हाला दिसेल पहा, हा असणारा जो काय प्रत्येक घरातून या ठिकाणी जे पाणी आहे ना, सांडपाणी, त्या मोठ्या असणाऱ्या लाईन मध्ये त्या ठिकाणी यायचं आणि त्या माध्यमातून ते वाहून घेऊन जात होतं. म्हणजे काय, प्रत्येक इंडिव्हिज्युअल घरामध्ये सुद्धा आउटले होता, बाहेर काढणारा एक रूट होता, जिथून ते सांडपाणी किंवा जो पाण्याचा वापर संपलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी सुद्धा रूट होते. आणि त्या पद्धतीनं बघितलं तर इन मोहनदोजारो पीपल ड्रू वॉटर फ्रॉम द हंड्रेड्स ऑफ द वेल्स मेड ऑफ अ ब्रिक्स
but in the other region it may have been from the ponds nearby a streams or a human made a reservoirs. बघा, शक्यतो काय या असणाऱ्या एरियामध्ये म्हणजे कुठं मोहनजोदारो मध्ये खूप जास्त विहिरी पण होत्या आणि त्या विहिरीच्याच माध्यमातून त्या ठिकाणी पाणी वापरलं जात होतं. पण बऱ्याच भागांमध्ये त्या ठिकाणी काय होते, पॉन्ड्स होते. म्हणजे पॉन्ड्स म्हणजेच काय, लहान लहान तळ्यांचा संदर्भ त्या ठिकाणी होता. तसंच काय होतं, काही ठिकाणी लोकांनी स्वतःहून तयार केलेले असणारे पाणवठे सुद्धा तिथे त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. इन द केस ऑफ द धोलावीरा, धोलावीरा म्हणजे कुठं, जो गुजरातचा रेफरन्स आहे. इन द रन ऑफ अ कच्छ इन गुजरात, द लार्जेस्ट रिझर्वायर मेजर्ड 73 मीटर्स इन लेंथ. 73 मीटरचा असणारा पाणवठा त्या ठिकाणी तयार केलेला पण सापडलेला आहे. म्हणजे पाणी किती महत्वाचं होतं, पाण्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतात, हा अतिशय महत्वाचा रेफरन्स या ठिकाणी येतो. मग इथं सांगितलं त्यांनी रिझर्वायरचा अर्थ काय. रिझर्वायर म्हणजे काय या ठिकाणी, अ लार्ज नॅचरल ऑर अ आर्टिफिशियल प्लेस वेअर वॉटर इज स्टोर्ड. एकतर ते नैसर्गिक असेल किंवा मानवांनी तयार केलं असेल, ते कृत्रिम असेल आणि तिथं पाणी या ठिकाणी राखून ठेवण्यासाठी, जपण्यासाठी त्या असणाऱ्या ठिकाणाचा वापर केला जात होता. ठीक आहे. आता हा एरिया व्यवस्थित बघा. तुम्हाला या एरियामध्ये दिसेल कुठला या ठिकाणी, अ लार्ज reservoir out in the rock at a Dholavira measuring a 33 meters in a length. हा असणारा दगडामध्ये बांधला गेलेला असणारा हा रिझर्वायर आहे पाण्यासाठी आणि हा 33 मीटरची असणारी लेंथ या ठिकाणी दिसते आपल्याला. ऍट धोलावीरा ऍटलीस्ट 6 लार्ज रिझर्वायर. धोलावीरामध्येच किती होते, 6 लार्ज रिझर्वायर्स होते. वेअर बिल्ट विथ अ स्टोन ऑर इवन कट इनटू रॉक. म्हणजे तिथले दगड कापून आणि दगडांच्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हे ठिकाणं, हे रिझर्वायर्स या ठिकाणी तयार केलेले दिसतात. मोस्ट ऑफ देम वेअर कनेक्टेड थ्रू दी अंडरग्राउंड ड्रेन फॉर अ एफिशियंट वॉटर हार्वेस्टिंग अँड अ डिस्ट्रीब्युशन. काय जबरदस्त बांधकाम आहे बघा. म्हणजे हे अंडरग्राउंड होतं बरं का. बघा इथं तुम्हाला दिसेल ना, या ठिकाणी तुम्हाला एक पोकळी दिसेल पहा, एक गुहासारखा रेफरन्स. तर हिथून पाणी बाहेर काढायचं आणि पाणी, स्वच्छ पाण्याचा रेफरन्स सुद्धा अशा पद्धतीनंच वेगळ्या असणाऱ्या ठिकाणातून आतमध्ये आणण्यासाठीचा प्लॅन होता. एवढं डोकं आत्ताही इंजिनियर वापरत नाही बरं का. आणि ते वापरायचं असेल तर खूप मोठा खर्च करावा लागतो, खूप मोठ्या पद्धतीचं असणारं त्याला टाउन प्लॅनिंग करावं लागतं. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय उत्तम टाउन प्लॅनिंगचं एखादं एक्झाम्पल सांगा असं तुम्हाला म्हटल्यानंतर कोणत्या असणाऱ्या शहराचं नाव तुम्ही सांगाल, तर तो शहर आहे चंदीगड. लक्षात घ्यायचा. आज घरी गेल्या, सॉरी तुम्ही घरीच आहात, रिलॅक्स आहात. आज लेक्चर झाल्यानंतर चंदीगडचं टाउन प्लॅनिंग तुम्ही वाचणार आहात आणि तिथला आर्किटेक्चर कोण आहे, ज्यानं हे चंदीगडचं टाउन प्लॅनिंग केलं होतं. अतिशय बेस्ट टाउन प्लॅनिंग आहे बरं का. त्याचाच वापर मुंबईमध्ये पण करायचा, हा सुद्धा विचार त्या ठिकाणी चालू आहे. हे लक्षात घ्यायचं. मग हे इतक्या व्यवस्थित आणि जबरदस्त पद्धतीचं असणार बांधकाम या कालखंडामध्ये हे होतं, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. मग या कालखंडातली लोक खायचे काय ना, मग काय लक्षात घ्यायचं, व्हॉट डिड दी हरप्पन इट. बघा, the Harappan created many of their settlement along the banks of a large or the small rivers. त्यांनी काय केलं, स्वतःची ठिकाणं मोठ्या मोठ्या नद्या आणि लहान लहान नद्यांच्या शेजारी सुद्धा त्यांनी तयार केले होते. दिस इज अ लॉजिकल चॉईस, नॉट जस्ट फॉर अ इझी ऍक्सेस ऑफ वॉटर बट ऑल्सो फॉर द ऍग्रिकल्चर. सिन द रिव्हर्स एनरिच द सॉइल अराउंड देम. आर्कोलॉजिकल फाइंडिंग हॅव शोन दॅट द हरप्पन ग्रेव अ cereals like barley, wheat, some millets, and sometimes rice, in addition to the pulses and the variety of the vegetables. हे काय करायचे माहितीये का, हे नद्यांच्याच किनारी का राहायचे, फक्त पाण्याचा योग्य पद्धतीने आणि साधा सोपा पाण्याचं उपलब्धता त्या ठिकाणी व्हावी यासाठी नाही, तर शेतीसाठी पण ते काय करायचे, नद्यांच्या शेजारी थांबायचे. ते जास्तीत जास्त काय खायचे हो, त्यांच्या खाण्यामध्ये सगळ्यात जास्त होतं कुठलं, तर बार्ली होता, व्हीट होता, सोबत कुठला तर मिलेट्स, वेगवेगळे कडधान्य, तृणधान्य होते आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे होते डाळी. पल्सेसचा पण वापर करायचे. काही वेळेस ते काय करायचे, तिथं तांदळाचा पण वापर करायचा. तुम्हाला काय वाटतं, आपल्या भारतामध्ये जुन्या कालखंडामध्ये म्हणजे अॅन्शियंट एरामध्ये याच असणाऱ्या हरप्पकालीन संस्कृतीमध्ये तांदळाच्या किती व्हरायटी होत्या? तुम्ही तुमचं प्लॅन सांग. व्हरायटी आहेत, तांदळाच्या व्हरायटी किती आणि आज तुम्ही तांदळाच्या किती व्हरायटी खाता, तुम्ही सांगा मला. जनरली तुमच्या घरामध्ये तांदळाच्या आज किती व्हरायटी बनवल्या जातात, म्हणजे तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत तांदळाचे किती प्रकार खाल्लेले आहेत. जे कोकणातले साहेब लोक आहेत ना, त्यांच्याकडे व्हरायटी खूप जबरदस्त असणार आहेत, पण तरी पण त्या व्हरायटी तेवढ्या नाहीत.
वर सर शॉक लागेल तुम्हाला ऐकून, आपल्या भारतामध्ये जुन्या कालखंडामध्ये व्हरायटी होत्या 1.5 लाख. किती होत्या व्हरायटी? तांदळाच्या व्हरायटी होत्या 1.5 लाख. आणि आज या व्हरायटी आपल्याला काही शेकडो त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहताना दिसतात. 1.5 लाख व्हरायट्या कुठं, आणि आता काही शेकडो व्हरायट्या तुम्हाला आता दिसतात. ओके, चांतारा, बासमती, इंद्रायणी. हा, मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो, अशाच पद्धतीच्या असणाऱ्या भाताचा रेफरन्स त्या ठिकाणी दिसतो ना, बघतो ना आपण इथं. म्हणून ते आपण लक्षात ठेवायचं की एक्झॅक्टली आपल्याला इथं राईस सुद्धा वापरताना दिसतात, व्हेजिटेबल सुद्धा त्या ठिकाणी इथं वापरताना दिसतात. दे वेर ऑल्सो दी फर्स्ट इन अ युरेशिया टू ग्रो कॉटन. बघा बरं का, या संपूर्ण युरोप आणि एशियामधले हे पहिले आहेत त्यांनी कापूस लागवड केला होता, कॉटन लागवड केलं होतं, विच दे यूज टू वेव इंटू क्लॉथ. ते त्या कापसाच्या माध्यमातून काय करायचे, तर ते कपडे सुद्धा विणत होते बरं का. दे मेड अ फार्मिंग टूल्स. शेतीसाठी साधनं सुद्धा, शस्त्र सुद्धा तयार करत होते त्या ठिकाणी. ओके, इन्क्लुडिंग दी प्लग. प्लगचा रेफरन्स पाहिला तर हा काय बघा, हा प्लग आहे बघा, हा प्लग म्हणजे काय, पेरणी करण्यासाठीच याचा वापर केला जातो. अ स्मॉल क्ले मॉडेल ऑफ अ प्लग. हे कुठल्या ठिकाणी, बाणावली इन हरियाणा मधला असणार आहे. हा प्लग काय, सम ऑफ विच कंटिन्यू टू यूज बाय दी मॉडर्न डे फार्मर्स. या काळातले सुद्धा असणारे जे काही शस्त्र आहेत ना, जे शेतीमध्ये वापरले जात होते, ते आत्ताचे सुद्धा या ठिकाणी शेतकरी वापरताना दिसतात. असा एवढा असणारा समृद्ध वारसा आपल्याला या असणाऱ्या संस्कृतीच्या माध्यमातून मिळतो, हे लक्षात घ्यायचं. This intense agriculture activity was managed by the hundreds of the small rural sites or the villages. हे शेकडो लहान लहान गावांमध्ये, खेड्यांमध्ये यांचा असणारा निर्मिती, यांचा विकास होत होता या कालखंडामध्ये. Then as now the cities could survive only if enough agriculture product from the rural areas reached them on a daily basis. बघा, मगाशी सांगितलं तुम्हाला काय, जर शेती खूप जास्त पिकली आणि तो सरप्लस झाला, जास्त राहिलं, तरच शहरं जगतील ना. म्हणजे आज पण जर शहरांना जगवायचं असेल तर जगवण्याचं काम गावं करतात बरं का. म्हणजे शेतकऱ्यांनी जर योग्य पद्धतीने पिकवलं नाही तर कुठलाच असणारा प्रोडक्ट शेतीच्या संबंधामधला शहरापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून शेती समृद्ध पाहिजेत, गावं समृद्ध पाहिजेत, तरच शहरं टिकू शकतात. हा उत्तम उदाहरण सुद्धा आपल्याला हरप्पन संस्कृतीमध्ये मिळतो. द हरप्पन ऑल्सो domesticated a number of animals for the meat consumptions and they fished both in a rivers and in the sea. हरप्पन संस्कृतीमध्ये खूप जास्त प्राणी जे खाऊ शकतात ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी शोधले, आणि असे मासे जे नद्यामध्ये आणि समुद्रामध्ये पण आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी खाणं या ठिकाणी स्टार्ट झालं होतं. and this is known from the large numbers of the animals and the fish bones found during the excavations. बघा, हे कशामुळे सापडलं, उत्खननच्या कामामध्ये खूप असणारे माशांचे हाडं आणि प्राण्यांची हाडं सापडली, त्याच्यावरनं समजायला लागलं आपल्याला हे काय काय खात होते. ठीक आहे. आणि असं म्हणतात बरं का, आता हे खरंय का खोटंय मला माहित नाही. माणूस आत्ताच्या कालखंडामध्ये माणसाला सोडले की सगळं खाऊ शकतो. म्हणजे प्राण्यांच्या संदर्भाच्या अंतर्गत हे बऱ्यापैकी काही ठिकाणी तर माणसंही खाल्ले जातात. हा, ओके. व्हॉट डिड हरप्पन कुकिंग पॉट कंटेन. त्यावेळेस जे अन्नधान्य बनवण्यासाठी असणारे जे भांडे होते का, त्या भांड्यांमध्ये काय काय होतं. सायंटिफिक एक्झामिनेशन ऑफ अ क्ले पॉट. तिथं काय होते, तिथं चिखलाचे किंवा मातीचे बनवलेले असणारे पॉट असायच्या. हॅव प्रोव्हाइडेड सम आन्सर्स, बोथ एक्सपेक्टेड वन्स, dairy products, and a surprising one such as the remains of the turmeric, ginger and banana. Clearly their diet was a quite diverse. बघा, तिथं काय होतं, तिथं दुग्धजन्य पदार्थ पण खाल्ले जात होते त्या असणाऱ्या मातीच्या भांड्यांमध्ये. सोबतच तिथलं असणारं खाणं हे खूप डायव्हर्स होतं, खूप विविधता होती त्याच्यामध्ये. मग तिथं हळद पण सापडली, मग त्या ठिकाणी जिंजर पण सापडलं तिथं. म्हणजेच काय इथं रेफरन्स येतो, जिंजरला मराठीत काय म्हणतो तो, अद्रक ना, बरोबर आहे का, सांगा मला. नंतर रेफरन्स बघितला तर बनानाचा पण रेफरन्स त्या ठिकाणी, केळी सुद्धा तिथं आपल्याला दिसतात. हे पण थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. हा, मग तुम्हाला इथं एक्सप्लोर करायला सांगितलं या ठिकाणी. इमॅजिन यू कुक अ मील इन हरप्पन हाऊस. व्हॉट डिश ऑर डिशेस वुड यू प्रिपेअर बेस्ड ऑन द डाटा गिवन अबो. ओके. हा, येस येस. हा, ओके. मग लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, की तुम्ही इमॅजिन करायचं, तुम्ही त्यावेळेस होते हरप्पन संस्कृतीमधले, तुम्ही एक त्या ठिकाणी मेंबर होते आणि तुम्ही ह्या वरच्या असणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून काय
तुम्हाला अन्न बनवायला आवडेल? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आत्ता लगेच सांगू शकता साहेब लोक. ठीक आहे. ओके. तो रेफरन्स या ठिकाणी येतोय. मग त्याच असणाऱ्या हरप्पन संस्कृतीमध्ये आपल्याला विटांचा वापर सुद्धा झालेला दिसतोय. ब्रिक्स ट्रेड सुद्धा झालाय आणि याचा व्यापार पण झालाय. हरप्पन वेअर एंगेज्ड इन अ ऍक्टिव्ह ट्रेड. हे ते असणाऱ्या व्यापारामध्ये ते पण त्या ठिकाणी खूप ऍक्टिव्ह कंडिशनमध्ये व्यापार करत होत्या. नॉट ओनली विदिन देअर ओन सिव्हिलायझेशन ऑर अदर सिटीज नियर बाय ऑर फार वे, बट विथ द अदर सिव्हिलायझेशन कल्चर्स विथ इन द आउटसाइड इंडिया. बघा बरं का, जे आपण सुरुवातीला म्हटलं होतं ना, हे असणारे हरप्पन संस्कृती लोक फक्त व्यापार आपल्याच प्रदेशामध्ये नव्हते करत, ते देश सोडून, भारत सोडून दुसरीकडे सुद्धा व्यापार करायचे. आणि बघा मग, दे एक्सपोर्टेड ऑर्नामेंट्स, टिम्बर, some objects of the daily use, probably also gold and cotton, and possibly some food items. ते काय काय बघायचे हो, पाठवायचे ते. मग या ठिकाणी ऑर्नामेंट्स असतील म्हणजे काय, इथं सौंदर्यांचे असणारे जे काही साधनं असतील, किंवा त्या ठिकाणी काय म्हणू आपण तिथं, तर त्याला आपण म्हणू काय, तिथं ज्वेलरीज वगैरे असतील त्याचा रेफरन्स असेल तिथं. टिम्बर्स असतील, सोबतच बघितलं तर जे दररोजच्या वापरामध्ये असणारे साहित्य किंवा कापूस, सोबतच त्या ठिकाणी काय करायचे, हे अन्नधान्याचे पदार्थ सुद्धा एक्सपोर्ट करायचे. दी मोस्ट फेवर्ड ऑर्नामेंट्स वेअर अ बीड्स ऑफ अ कॅर्नेलियन. बघा, सगळ्यात महत्वाचं काय होतं त्या ठिकाणी, सगळ्यात महत्वाचं असणारा जो काही धातू होता ना, सौंदर्याचं असणार जे काही गळ्यात घालणारे जे रेफरन्स होतं का, तो काय होतो, तो हे बघा तुम्हाला दिसेल ना, तो काय होता, हरप्पन बीड्स ऑफ अ कॅरानियल बीड्स एक्सवेटेड इन अ सुसा. इराणमध्ये असणारा सुसाचं ठिकाण आहे. तिथं तुम्हाला या असणाऱ्या हे तुम्हाला वस्तू दिसतील, जे तिथं एक शोभेच्या वस्तू म्हणून त्या ठिकाणी वापरले जात होतं, आणि त्याचाच व्यापार तिथं आपल्याला जास्त होताना दिसतो. अ रेडिश सेमी प्रिशियस स्टोन फाउंड मोस्टली इन अ गुजरात. म्हणजे दगडाच्या असणाऱ्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेला रेफरन्स होता इथं. यस यस यस. हा गुड. हा, सुंठपावड. हा, बरोबर आहे. लक्षात घ्यायचं, हे इथं या ठिकाणी लाल कलरचे असणार दगडाचा रेफरन्स घेऊन त्या वस्तू तयार केल्या जात होत्या. हरप्पन क्राफ्ट पीपल डेव्हलप्ड अ स्पेशल टेक्निक्स टू ड्रिल देम सो स्ट्रिंग कुड पास थ्रू देम अँड टू डेकोर देम इन अ व्हेरियस वे. हे काय करायचं माहितीये का, याच्यामध्ये त्या ठिकाणी होल पण करण्यासाठी त्यांनी साधन शोधलं होतं, आणि त्यातून त्यांना त्या ठिकाणी दोरा टाकता येईल, आणि दोरा टाकून त्याची माळ करता येईल, आणि माळेच्या माध्यमातून ते असणारे नेकलेसेस किंवा त्याच्या ज्वेलरीज म्हणून त्याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी ते करू शकत होते, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. दे अल्सो वर्कड अ conch shells into a beautiful shell bangles. ओके. म्हणजे शंख शिंपल्यांचा सुद्धा वापर ते चांगल्या पद्धतीने करत होते. त्या शंखांच्या माध्यमात ते मोठे मोठे शंख असायचे ना, त्याला कट करून, राऊंडली कट करून त्यांच्या बँगल सुद्धा त्या ठिकाणी ते करू शकत होते. विच रिक्वायर्स अ सोफेस्टिकेटेड टेक्निक्स ॲज शेल इज अ हार्ड मटेरियल. बघा बरं का, म्हणजे ते असणारं जे काही आपल्याला त्या ठिकाणी शंख दिसतात ना, ते शंख खूप कठीण होते. तरी पण त्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने ते कलाकुसरीच्या माध्यमातून काम करायचे. ते नाजूक आणि सभ्यच्या असणाऱ्या संदर्भामध्ये सौंदर्याला प्रतीत करण्यासाठी त्या ठिकाणी बांगड्यांचा वापर म्हणून केला जात होता. एका कठीण असणाऱ्या पदार्थाला ते सौंदर्याच्या असणाऱ्या वस्तूंमध्ये कन्वर्ट करत होते. हा रेफरन्स या ठिकाणी येतो. व्हॉट दी हरप्पन इम्पोर्टेड इज इन एक्सचेंज ऑफ दी एक्सपोर्टेड गुड्स इज नॉट सो क्लिअर. म्हणजे हे वस्तू ते पाठवायचे, पण त्याच्या मोबदल्यामध्ये ते काय मागवायचे याच्याबद्दल क्लॅरिटी नाही. इट प्रोबेबली इन्क्लुडेड दी कॉपर. शक्यतो ते कॉपर किंवा त्या ठिकाणचे असणारे वेगवेगळे मेटल्स आहेत ना, धातू आहेत का, ते शक्यतो धातूच ते भारतामध्ये मागवत होते, असाही रेफरन्स या ठिकाणी दिसतो. ठीक आहे. त्याच्यासोबत हे पिक्चर दिसतं तुम्हाला. हे पिक्चर मधनं काय दिसतं त्या ठिकाणी, तुम्हाला हे दिसतं फनी ना, त्याला आपण म्हणतो कॉम्ब. काय, हरप्पन आयव्हरी कॉम्ब. म्हणजे हे काय केले, हाडांच्या माध्यमातून तयार केलेलं असणारं हे कंगवा आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. आणि हा किती मीटर लॉंग आहे, 7 सेंटीमीटरचा लॉंग आहे. आणि कुठं सापडला, या कोस्ट ऑफ ओमान, ओमानच्या समुद्राच्या असणाऱ्या जवळ या ठिकाणी सापडताना दिसतो. टू कंडक्ट सच अ ट्रेड दे यूज अ लँड रूट्स अँड द रिव्हर्स अँड अ सी फॉर मोर डिस्टन्स डेस्टिनेशन्स. धिस इज द फर्स्ट इंटेन्सिव्ह मेरीटाईम ऍक्टिव्हिटी इन इंडिया. आणि भारतातलं हे पहिलं समुद्राच्या मार्गातून होणारा व्यापाराचा रेफरन्स पण आपल्याला दिसतो. इंडीड अ क्वाइट अ फ्यू हरप्पन सेटलमेंट्स आर लोकेटेड इन द कोस्टल regions of Gujarat and Sindh.
त्यातला लोथल खूप महत्वाचा आहे. लोथल अ स्मॉल सेटलमेंट इन गुजरात हॅज अ सरप्राइझिंगली ह्यूज बेसिन इन मेजरिंग 217 मीटर्स इन लेंथ आणि 36 मीटर इन वेड. बघा लांबी रुंदी खूप मोठी बरं का याची. 217 मीटर लेंथ आहे, 36 मीटर रुंद आहे, विड्थ आहे त्या ठिकाणी. आणि या असणाऱ्या माध्यमातून तिथं काय असायचं, तर तिथं इथं या ठिकाणचा असणारा जो महत्वपूर्ण असणारा काय म्हणून आपण याला या ठिकाणी इथं असणारा जो पोर्ट आहे ना, वॉटर पोर्ट, त्याचा रेफरन्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. इथं होता द लेंथ इज जस्ट अ लिटल मोर दॅन दी 2 फुटबॉल ग्राउंड. 2 फुटबॉल ग्राउंडच्या ग्राउंड बसतील एवढा मोठा असणारा हा लोथल होता. तिथला असणारा जो काही आपण बेटाचा रेफरन्स म्हणूया तिथं तो घेऊ शकतो आपण. धिस बेसिन मस्ट हॅव बीन अ डॉकयार्ड. बघा बरं का, या असणाऱ्या लोथलमध्ये ज्या जहाजातून सामान यायचं त्या बेटावरती किंवा त्या असणाऱ्या काय म्हणू आपण पोर्टवरती, ठीक आहे, तिथं उतरलं जात होतं. तिथून त्या डॉकयार्ड पण होते. म्हणजे सामान ठेवण्यासाठी सुद्धा जे गोडाऊन होते का ते डॉकयार्ड सुद्धा खूप मोठे होते. दॅट इज अ स्ट्रक्चर यूज टू रिसीव्ह अँड सेंड अ बोट्स फॉर अ फर्दर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. वेगवेगळ्या प्रकारचे असणारे महत्वपूर्ण असणारे जे काही साधनं आहेत का ते वस्तू पाठवण्यात त्या ठिकाणी इथे असणाऱ्या ठिकाणाचा वापर केला जात होता. सच इलॅबोरेट ट्रेड रिक्वायर्ड्स अ ट्रेडर्स टू बी एबल टू आयडेंटिफाय देअर गुड्स अँड ऑल्सो इच अदर. दिस सीम्स टू हॅव बीन अ चीफ पर्पज ऑफ दी thousands of a small seals and have been executed from the many settlements. एवढा मोठा व्यापार करायचा असेल तर काय पाहिजे, एवढ्या मोठ्या व्यापारासाठी पाहिजे वेगवेगळे असणारे चिन्हांचे असणारे लोखंडी असणारे शिक्के. मग ते कसे असतील, लोखंडी असतील किंवा दगडावरती असतील किंवा धातूवरती असतील. हा मग हे जे आहे ना हे लोथल आहे बरं का. लोथल मध्ये ह्यूज डॉकयार्ड आहे बरं का. डॉकयार्ड आहे या ठिकाणी. डॉकयार्ड म्हणजेच काय असतात, डॉकयार्ड असतात त्या ठिकाणी. हे थोडंसं बघितलं तर काय, डॉकयार्ड म्हणजे शिप लावण्यासाठीचं असणारं ठिकाण हे या ठिकाणी असेल. वेअर जनरली मेड अ कुठल्या या ठिकाणी इथं आहे तो थिएटाइट, अ सॉफ्ट स्टोन दॅट वुड बी अ हार्डेंड थ्रू अ हिटिंग. जे दगड असतात ना त्या दगडांना त्या ठिकाणी गरम करून त्या दगडांचा आकार बदलून त्यांना त्या ठिकाणी शिक्क्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं बदलताना पण दिसतात. and they measure only a few centimeters and generally depict animal figures with above the few and few sign are the part of the writing systems. हे बघा त्या असणाऱ्या कालखंडातले असणारे तुम्हाला इथले हे असणारे सील्स दिसतील या ठिकाणी. इथले असणारे शिक्के दिसतील तुम्हाला ज्याच्यामध्ये शक्यतो प्राण्यांचं असणारं चित्र तुम्हाला दिसेल किंवा काही ठिकाणी लिखावट आहे. हेच लिखावट काय आहे ते आजपर्यंत कळालेलं नाहीये. तुम्हाला हे पिक्चर दिसत असेल व्यवस्थित तर मला सांगू शकता का, हा जो पिक्चर बघितला तर तुम्हाला खूप मोठा असणारा नंदी बैल दिसतो का याच्यातून? याच्यातून तुम्हाला जिराफ सारखा असणारा प्राणी दिसतो का या ठिकाणी? पण ह्याचे शिंग दाखवलेत. नाहीतर मी याला वाघ म्हटलं असतं, पण हा थोडासा शिंगांचा रेफरन्स दाखवलाय म्हणून तो त्या ठिकाणचा रेफरन्स बघितला तर त्याच्या शिंग किंवा कानांचा उल्लेख त्या ठिकाणी करू शकतो. हा रेफरन्स असेल. इथं जर बघितलं या ठिकाणी तर इथं तुम्हाला दिसेल तो म्हणजेच कुठला, तर ह्या ठिकाणी तुम्हाला घोड्यासारखा असणारा प्राणी त्या ठिकाणी दिसतोय का? हा रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला दिसतो का हे लक्षात घ्या. ओके, म्हणजेच काय दिलंय बघा, हरप्पन सील शोईंग अ युनिकॉर्न दिलाय बरं का. हा युनिकॉर्नचा रेफरन्स दिला. हरप्पन हा बघा हा घोडा नाही, हा युनिकॉर्न आहे. युनिकॉर्न म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये हा कल्पनामधला असणारा प्राणी आहे. म्हणजे हा युनिकॉर्न म्हणजेच काय, युनिकॉर्न आणि पेगासस तुम्हाला माहिती असेल पहा. युनिकॉर्न म्हणजे काय, घोड्यासारखाच प्राणी फक्त डोक्याला त्याचे सिंग असेल का. आणि पेगासिस म्हणजे काय, सिंग काढून टाकायचं आणि त्या घोड्याला असतील पंख. ठीक आहे. पेगासस म्हणजे कोणता प्राणी, घोड्याला पंख आहेत आणि युनिकॉर्न म्हणजे काय, घोड्याला शिंग आहे डोक्यावरती. तो रेफरन्स याच्यामध्ये येतो. पुढचा मुद्दा काय ठिकाणी, तर हेच त्या सील वरती होते. सोबतच बघितलं या ठिकाणी तर इथं या ठिकाणी बैलाचा रेफरन्स दिलेला आहे. हरप्पन सील शोईंग या ठिकाणी हॉर्न्ड टायगर. बघा हे टायगरच आहे बरं का. त्यांनी काय दिलं पण किंग असणारा टायगर आहे. नाव काय दिलं या ठिकाणी, हॉर्न्ड टायगरचा रेफरन्स या ठिकाणी दिलाय. तोही रेफरन्स याच्यामध्ये असेल. ठीक आहे. हा आता या कालखंडामध्ये काय काय सापडलंय तो पण रेफरन्स बघा. The lives of ancient archaeologicals have the unearthed many objects made used by the Harappans. हे पृथ्वीतून सापडलेत बरं का सगळे असणारे पदार्थ. मग कोणकोणते त्या ठिकाणी, हे सगळे डेली यूज साठी असणारे वापरणारे ऑब्जेक्ट्स आहेत. हे घटक आहेत, वस्तू आहेत. कोणकोणत्या वस्तू आहेत इथं, इथं बघितलं हा काय या ठिकाणचा इथं रेफरन्स पाहिला तर हा ब्रॉन्झ मिरर आहे बरं का. हा धातूचा असणारा काय आरसा आहे बरं का.
नंतर बघितलं तर हा काय या ठिकाणी धोलावीरामध्ये सापडलेला असणारा हा टेराकोटा पॉट आहे. टेराकोटाचा असणारा पॉट आहे या ठिकाणी. हा पॉट तुम्हाला दिसेल. हे दोन्ही कुठे सापडले तो धोलावीरामध्ये सापडले. हे काय या ठिकाणी हे इथं आहे त्या ठिकाणी अ फ्यू स्टोन वेट्स. हे दगडाचे असणारे काय तर या ठिकाणी वजन आहेत बरं का, वजन जे वस्तू देण्यासाठी घेण्यासाठी जे वजनाची आवश्यकता असेल ना, वजन मापे, ते दगडांचे वेगवेगळे वजन आहेत इथं. आणि हा काय या ठिकाणी हा आहे इथं ब्रॉन्झ धातूचा असणारा चेसेल. हे दोन्हीही परत कुठे सापडले त्या ठिकाणी तर हे दोन्हीही आपल्याला धोलावीरामध्ये सापडताना दिसतात. हे पण इथं लक्षात घ्यायचं. अजून या ठिकाणी काय सापडले बघा. तुम्हाला हा थोडासा खेळण्यासारखा असणारा प्रकार दिसेल पहा. हा काय या ठिकाणी हा एक गेम बोर्ड. हा काय गेम बोर्ड आहे बरं का. इथं आहे तो म्हणजे कुठला एनग्रेव्ड ऑन अ स्टोन. हा कशावर कोरलेला आहे? हा दगडावरती कोरताना दिसतो. अबाउट द 25 सेंटीमीटर लेंथ फ्रॉम धोलावीरा. 25 सेंटीमीटरची असणार लेंथ आहे धोलावीरा मधले आहे. यानंतर हा दिसतो तो म्हणजे काय या ठिकाणी टेराकोटा आहे. टेराकोटा विसल आहे. चिट्टी आहे बरं काही पण. हे बघितलं तर 4 सेंटीमीटरची असणारी लेंथ या ठिकाणी आहे. आणि ही सापडली कुठे आहे त्या ठिकाणी तर ही सापडली तर कर्णपुरा राजस्थानमध्ये सापडलेली आहे. हरप्पन डिझाईन मेनी गेम्स अँड टॉयज कीप दी बोथ अडल्ट्स अँड द चिल्ड्रन्स अम्युज्ड. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा खेळण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी आपल्याला त्या असणाऱ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतात. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. हा येस 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 हा सोंगट्या दिसत आहेत ना तुम्हाला इथं जसं बुद्धिबळाच्या खेळाच्या अनुषंगाने तुम्हाला जे वस्तू सापडतात का त्याचा रेफरन्स. हे खूप आयकॉनिक आहे बरं का. जेव्हा जेव्हा तुम्ही हरप्पन सिव्हिलायझेशन बद्दल बघता ना तेव्हा अतिशय महत्वाचा असणारा हा फोटो तुम्ही बघणारच त्या ठिकाणी. हा काय या ठिकाणी इथं दिसेल हे आहेत प्रिस्ट किंग. हे कोण आहे त्या ठिकाणी प्रिस्ट किंग आहे म्हणजे हे पूजा करणाऱ्या असणाऱ्या साधू संतांच्या असणारे राजांचं असणारं प्रतीक या ठिकाणी यांना इथं दाखवलं जातं. हे पण लक्षात घ्यायचं. ओके हे काय या ठिकाणी अ स्टॅटल्ट ऑफ अ फिगर ऑफन कॉल्ड अ प्रिस्ट किंग अल्दो इट इज नॉट नोन हू इज दिस फिगर वॉज. अजूनपर्यंत ऍक्च्युअली कोण आहे ते अजून कळालेलं नाही हे लक्षात घ्यायचं. अ सील शोईंग अ स्वस्तिक. स्वस्तिक असणारं चिन्ह आहे बघा या ठिकाणी. शिक्का म्हणून याचा वापर केला जातो. अ सील डिस्पाइटिंग अ 3 पेसेस अ डायटी सीटेड ऑन अ राइज्ड प्लॅटफॉर्म. बघा बरं का इथं या ठिकाणी बसलेल्या कंडिशन मध्ये 3 तोंडाची असणारी एक मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि सराउंडेड बाय अ पॉवरफुल अॅनिमल्स. आणि याच्या शेजारी तुम्हाला वेगवेगळे असणारे शक्तिशाली असणारे प्राणी इथं दिसतात. याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो का हो की असणारी 3 असणाऱ्या मूर्तीचा तोंडांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच कदाचित तो ब्रह्माचा असणारा उल्लेख असेल किंवा जर ह्या ठिकाणी बघितलं आपण तर आपल्याला यांचा रेफरन्स थोडंसं शिवासारखा दिसतो की नाही. ओके महादेवासारखा असणार रेफरन्स याच्यामध्ये तुम्हाला हायलाइट होतो का नाही. म्हणजे मायथॉलॉजिकल कंटेंट त्या काळामध्ये सुद्धा होते याचाही रेफरन्स आपण म्हणू शकतो ना याच्यामध्ये. पण एक्झॅक्टली काय आहे ते अजूनपर्यंत डिस्कव्हर झालेलं नाहीये हे इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर हरप्पन संस्कृतीमध्ये अजून महत्वाचे असणारे जे काही पिक्चर्स दिसतात तिथले असणारे आपल्याला खूप महत्वपूर्ण मौल्यवान वस्तू सापडलेत का त्यामध्ये हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. हा काय या ठिकाणी याला म्हटलं जातं डान्सिंग गर्ल. काय मगाशी होता प्रिस्ट किंवा प्रिस्ट असणार किंग. इथं कोण आहे डान्सिंग गर्ल आहे. अ ब्रॉन्झ फिगर फ्रॉम अ मोहनजोदारो. हे कुठे सापडलंय मोहनजोदारो मध्ये सापडलेला आहे डान्सिंग गर्लचा रेफरन्स या ठिकाणी. नंतर हा काय या ठिकाणी इथं आहे इथं नमस्तेच्या पोज मध्ये असलेला हा टेराकोटा इथं टेराकोटा फिगरिन सिटेड इन अ नमस्ते. अ डिझाईन ऑन अ पॉट विच सीम्स टू टेल दी स्टोरी ऑफ द थर्स्टी क्राउ. बघा इथं दिसतंय तुम्हाला या असणाऱ्या ह्या पॉट वरती जो कावळा आहे ना जो कावळा खूप जास्त त्या ठिकाणी तहानलेला आहे त्या कावळ्याची स्टोरी सांगणार असणार तो पॉट आहे बघा. मग कावळ्याची असणारी स्टोरी कधीपासूनची आहे हा रेफरन्स थोडाच दिसेल तुम्हाला. हू फाइंड्स अ क्लेवर वे टू ड्रिंक वॉटर ऍट अ बॉटम ऑफ द पॉट फ्रॉम लोथल. लोथल मधनं सापडले बरं का हा पॉट. म्हणजे खूप खाली पाणी असेल तर ते पाणी काढण्यासाठी दगडांचा वापर करणारा जो कावळा आहे का तो कावळा तुम्हाला या असणाऱ्या हरप्पन संस्कृतीमध्ये लोथल मधनं सापडते. डान्सिंग गर्ल सापडते कुठून तुम्हाला या ठिकाणी तर इथं मोहनजोदारो मधून सापडते. हे पण थोडंसं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ऍक्च्युअली हे जो असणार जो एरा जो सापडलाय सिव्हिलायझेशन तो संपलाय का ऍक्च्युअली तिथून सुरुवात झाली.
जगाची. म्हणून टायटल काय टाकले, द एंड ऑर द न्यू बिगिनिंग. अराउंड 1900 बिफोर कॉमन एरा, this a Sindhu Saraswati civilization, despite all its achievements, began to fall apart. इथं लक्षात घ्यायचं, ख्रिस्त जन्माच्या अगोदर 1900 वर्षांच्या पूर्वी ही संस्कृती संपायला सुरुवात होते आणि द सिटीज वेअर अबेंडेड बाय वन. एकानंतर एक सिटी त्या ठिकाणी संपताना दिसते आपल्याला. हे आपल्याला इफ एनी इनहॅबिटंट्स रिमेंड दे अडॉप्टेड अ रुरल लाईफस्टाईल इन अ चेंज्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे सगळी संस्कृती संपली, पण हळूहळू जे राहिले जिवंत ते सुद्धा त्यांनी शहरी भाग सोडून दिला आणि ते सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्यांचं जीवन जगायला त्यांनी सुरुवात केलं. असंही म्हणतो, इट अपेअर्स दॅट दे अर्लियर गव्हर्नमेंट ऑर ऍडमिनिस्ट्रेशन्स नो लॉंगर एक्झिस्टेड. ग्रॅज्युअली द हरप्पन scattered over the hundreds if not thousands of a small rural settlements. म्हणजे बऱ्याच वेळा काय झालं, हजारो लाखोनी असणारे जे लोक होते ना, गावं होती ना, ते पुढे शेकड्यामध्ये राहिले आणि ते सुद्धा काय झाले, गावांमध्ये रूपांतरित होताना दिसतात. काही ठिकाणी असं पण समज आहे बरं का, एक मध्यंतरी मूवी आला होता पहा, कोणाचा, ऋतिक रोशनचा, मोहनजोदारो नाव म्हणून. त्यामध्ये ते असणारे जे शहर आहेत का, मोहनजोदारो शहर, ते तिथल्या असणाऱ्या पुरामुळे वाहून गेले. पुरामुळे ते संस्कृती संपली असं त्यात दाखवले. ते पण एक प्रकारची असणारी मानसिकता आहे, ती पण एक प्रकारची असणारी लोकांचा थॉट आहे, तो पण त्याच्यामध्ये दिसतो. हे पण लक्षात घ्यायचा. ओके, आता याच्याबद्दल थोडा विचार करा. द हरप्पन रिटर्न्स टू अ रुरल सेटलमेंट बिकॉज अ रुरल लाईफस्टाईल गिव्स अ इझियर ऍक्सेस टू फूड, वॉटर दॅन द अर्बन लाईफस्टाईल. देन हॅज नाव cities depends on a village to provide the food and the sometimes water. हरप्पन संस्कृती संपल्यानंतर लोकांना शहरी भाग सोडून ग्रामीण जीवन जगायला आवडायला लागलं का, ते लवकरात लवकर इझिली अन्नधान्य, पाण्याची असणारी उपलब्धता होती. आज तेच असणारी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. ह्याच्यावर थोडा विचार करा बरं का. व्हॉट कॉज्ड दिस डिक्लाइन? डिक्लायनेशनचं एक्झॅक्टली, तो संपण्याचं एक्झॅक्टली कारण काय होतं? Archaeologists have proposed many factors. Long back it was though as the warfare. ते म्हणतात की जुन्या कालखंडामध्ये इथं दिसतं की खूप मोठे असणारे युद्ध झाले, बऱ्याच लोकांनी याच्यावरती राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते संपले असं इथं म्हटलं. डिस्ट्रॉय द सिटीज बट देर इज अ नो ट्रेस ऑफ द वॉरफेअर इन द इन्व्हेजन. प्रत्यक्षात त्याचा असणारा कोणताच संदर्भ सापडलेला नाही की खरं युद्ध झाले म्हणून. Indeed, the Harappan do not seems to have kept any army or a weapons of war. आणि या हरप्पन संस्कृतीमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे असणारे युद्ध साम्राज्य, तिथले असणारे साहित्य, तिथले असणारे शस्त्र हे कोणत्याच पद्धतीचे सापडले नाहीत. ॲज फार ॲज द एव्हिडन्स गॉज इट सीम्स टू हॅव बीन अ रिलेटिव्हली अ पीसफुल सिव्हिलायझेशन. या सगळ्यांच्या माध्यमातून एकच समजतं की इथं खूप शांततेच्या मार्गाने राहणाऱ्या लोकांची संस्कृती होती, असा एक रेफरन्स आपल्याला याच्यातून दिसतो. टू फॅक्टर्स आर करंटली अग्रीड अपॉन. फर्स्ट अ क्लायमेट चेंज. दोन असणारे घटक या ठिकाणी दिसतात हे असणारी संस्कृती संपायला. पहिला आहे क्लायमेट चेंज. एक तर काय झालं, खूप मोठ्या पद्धतीचा असणारा या ठिकाणी वातावरणामध्ये बदल झाला, विच अफेक्टेड मच ऑफ द वर्ल्ड फ्रॉम द 2200 बिफोर कॉमन एरा ऑनवर्ड, कॉझिंग द रिड्युस्ड रेनफॉल अँड अ ड्रायर फेज. सगळ्या जगामध्ये म्हणजे ख्रिस्त जन्मा अगोदरच्या 2200 वर्षांच्या कालखंडामध्ये सगळ्या जगात दुष्काळ पडायला सुरुवात झाला होता. त्यामुळे असा दुष्काळ सुद्धा इथं पडला असेल असंही म्हणतात. दिस वुड हॅव अ मेड अ ऍग्रिकल्चर मोर डिफिकल्ट अँड कुड हॅव अ रिड्यूस फूड सप्लाय टू दी सिटीज. या दुष्काळामुळं शेतीमधलं उत्पन्न कमी झालं आणि शहरांना अन्नधान्य पुरवणं अवघड झालं म्हणून शहर संपले असा रेफरन्स याच्यामधनं घेतला जातो. सेकंड, द सरस्वती रिव्हर ड्रायड अप इन इट्स अ सेंट्रल बेसिन्स. मुख्य जो असणारा नदीचा भाग आहे का तो सुकला होता त्या ठिकाणी आणि सडनली सिटीज देअर सच ॲज अ कालीबंगन, बाणावली वेअर अबंडंट. अशी शहरं रिकामी पडायला लागली या असणाऱ्या नदीच्या सुकण्यामुळं आणि ते लोक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी राहायला लागली. There could have been other factors, but these two remains as how much we depends on a climate and the environment for our well-being. असे असंख्य कारण असतील पण मुख्य कारण हे आपल्याला एकतर वातावरण बदललं, क्लायमेट चेंज झालं किंवा नद्या सुकल्या, तिथं खूप मोठ्या पद्धतीनं असणारं पाण्याचा असणारा संदर्भ कमी झाला, पर्जन्यमान कमी झालं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हरप्पन सिटीचा असणारा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. ओके.
हे होतं हरप्पन सिव्हिलायझेशन. आता पुढे जायच्या अगोदर एनसीईआरटी म्हणतो थोडंसं लक्ष द्या. काय म्हणतो पहा, बिफोर वी मूव्ह ऑन, आपल्याला पुढे जायच्या अगोदर थोडी उजळणी करूया. काय म्हणतं ते, इंडस, हरप्पन और अ सिंधू सरस्वती civilization is one of the oldest of the world. Its inhabitants, the Harappan, created a planned cities with efficient water management, diverse crafts and the bricks trade. यामध्ये खूप काही असणाऱ्या संदर्भ दिसतात आपल्याला. योग्य पद्धतीचं असणारं प्लॅन्ड शहरांचा रेफरन्स दिसतो. तिथं खूप चांगल्या पद्धतीचं असणारं पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे असणारे निर्मिती, हस्तउद्योग आणि त्या ठिकाणी आपण तिथं विटांचा असणारा निर्मितीचा रेफरन्स पण पाहतो. प्रोडक्टिव्ह ॲग्रिकल्चर ब्रॉट अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स इन ऑल दी सिटीज. इथं त्या ठिकाणी पिकांचे वेगवेगळे असणारे प्रकार, व्हरायटी त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. and the civilization eventually declined probably because of the climate and the environmental changes. हे शहरं जे संपली का, याचे मुख्य कारण जे कोणते असतील, एकतर क्लायमॅटिक असेल किंवा एन्व्हायरमेंटल चेंजेस असेल, अँड पीपल्स रिटर्न टू दी रुरल लाईफस्टाईल. शहरी भागातून ते परत कुठे जाताना दिसतात आपल्याला, खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्यांची असणारी लाईफ जीवन जगण्यासाठी तिथं आपल्याला रिटर्न जाताना दिसतात. हे इथं लक्षात घ्यायचं. त्यावरनं क्वेश्चन्स दिलेत आणि क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचंय. त्यातलं कुठला लिहायचंय क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 लिहावा तर लागेल आणि डेली लिहावं लागेल. काय क्वेश्चन आहे बघा, राईट अ ब्रीफ रिपोर्ट समिंग अप सम ऑफ द अचिव्हमेंट्स ऑफ द इंडस सरस्वती सिव्हिलायझेशन. तुम्हाला 150 ते 200 शब्दांमध्ये या असणाऱ्या इंडस सरस्वती सिव्हिलायझेशन नागरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी कोणकोणते असणारे अचिव्हमेंट्स केलेले आहेत, काय काय साधलेलं आहे त्यांनी, त्या साधलेल्या गोष्टींना एकत्र करून तुम्हाला लिहायचं आहे. चालेल साहेब लोक? येस. हा, पण मला सांगा, समजलं का? थोडासा समप कळाला का? कशा पद्धतीने या असणाऱ्या सिव्हिलायझेशनला बोललेलं आहे हे बघत असताना थोडंसं आपण कंपॅरिझन केलं. इंटरनॅशनल सिव्हिलायझेशनचा रेफरन्स घेत असताना सगळ्यात जुन्याचा रेफरन्स बघितला आपण त्या ठिकाणी, तर तो कशा पद्धतीनं आपल्याला या असणाऱ्या सिरियामध्ये, इराकमध्ये, टर्कीमध्ये, थोडासा रेफरन्स बघितला इराणमध्ये, आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मेसोपोटेमियम रेफरन्सच्या अंतर्गत तो दिसला होता, तोही आपण त्याच्यामध्ये बघितला होता. येस. ओके. हा हा, मराठीमध्ये काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, की इंडस सरस्वती संस्कृतीच्या असणाऱ्या संकल्पना किंवा त्यांच्या माध्यमातून एक लघु रिपोर्ट तयार करा, एक अहवाल तयार करा, जो अहवाल त्यांच्या असणाऱ्या अचिव्हमेंट्सला काय म्हणू आपण त्या ठिकाणी, त्यांच्या असणाऱ्या साध्यतेला किंवा त्यांच्या असणाऱ्या, एकच मिनिट, अचिव्हमेंटचा रेफरन्स मराठीमध्ये काय येईल, एकच मिनिट, मी मराठी सांगतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर मला सांगा की क्वेश्चन तुम्हाला हा पार्ट सगळा समजला का? यश यश ओके. समजलं ओके. चला लिहा बघू मराठीमध्ये. सिंधू सरस्वती संस्कृतीच्या काही कामगिरींचा सारांश देणारा एक संक्षिप्त अहवाल लिहा. काय? सिंधू सरस्वती संस्कृतीच्या काही कामगिरींचा सारांश देणारा एक संक्षिप्त अहवाल लिहा. लिहिलं साहेब लोक? लिहिला क्वेश्चन? ठीक आहे, थांबायचं मग आपण.
चला थांबूया. थँक यू. येस. थँक यू, थँक यू. थँक यू. गुड नाईट, गुड नाईट. थँक यू.